सिद्धी लभते नर स्वकर्म निरत सिद्धी यथा विंदती ततस्तु. अध्याय 18 श्लोक 45. त्या श्लोकावर लेखित माऊली सांगतात, हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओढावा हीच परमशिवा मज सर्वात्मकाची. ओळी नंबर आहे 906. 906. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओढावा आणि हीच परमशिवा मज सर्वात्मकाची. शिवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. रामनवमीचा उत्सव आहे सुरू. उद्या मारुतीयांचा जन्म, परवा पवित्र असा चैत्र मास आहे. वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळे सगळीकडे आल्हाददायक वातावरण आहे. आमच्या धर्माचं अधिष्ठान म्हटलं जाणारं रामप्रभूंचं जीवनचरित्र, रामप्रभू साक्षात आले जन्माला, अवताराला. म्हणून त्यांचं जीवनचरित्र, जन्म, कर्म, अवतार चरित्र हे आमच्या उद्धारासाठी आहे. हे सर्वश्रुत आहे. शहाण्या मनुष्याने हे सगळे करावी कर्म. सर्व काळ देवाच्या जयंत्या, साधू संतांच्या पुण्यतिथी हे सगळं उत्साहानं साजरं करायचं. कसं तरी करायचं नाही, कसं तरी करायचंच आहे. आणि साजरं करताना उत्साहानं करायचंच आहे. उत्साह असावा. एखादं आपलं घरचं काम कसं असताना, घरचं लग्न असतं, घरचा साखरपुडा असतो, माणसं देहभान विसरतात, खाय प्यायचं सुद्धा विसरतात. इतका आनंदानं त्यामध्ये रममाण होतात. तसं रामप्रभूंचं वास्तव्य असणारं ठिकाण आहे. आम्हाला आमच्या उद्धारासाठी हे करावं लागेल. हे केल्यानं काय फळ मोठं सांगितलेलं आहे. जन्म कर्मश्मी दिव्यम यवम योवेत्य तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सूर्य. देव म्हणतात, माझा अजत्वे जन्मने अक्रियताचे कर्म करणे हे जाणीव परममुक्त. माझा जन्म कसा आहे, माझं कर्म कसं दिव्य आहे हे जो जाणतो तो मुक्तच होतो. म्हणजे कोणताही देव या संकल्पनेतून आमच्या शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, तो जीवभाव घेऊन आलेला नाही. जीवभाव घेऊन न आल्यामुळं त्याला मरण नाही. म्हणून देवाचा जन्म असं तुमच्या आमच्या बोलीभाषेत मानावं लागतं. वास्तविक देव जन्माला येत नाही. आणि मग त्या देवाला जन्मच नाही, तो म्हातारा होईल कसा, त्याचा वाढदिवस तरी कसा करायचा, आणि मग तो मरेल तरी कसा, शक्यच नाही. म्हणून स्वरूप दृष्टीने बघायला गेलं तर देव जन्माला येत नाही. ज्या देवानं सृष्टी निर्माण केली तो सृष्टी निर्माण करतो हे आग्रहानं श्रद्धेनं मानावंच लागेल, पर्याय नाही काय. कारण मग दिसणारी सृष्टी ही कोणी केली, याला आरंभवाद, परिणामवाद, कोणतरी कारण पाहिजे. कारण हे सगळे यथास्थित दिसतं त्यावरती कोणतरी करता मानायला पाहिजे. जो करता मानायचा तो मग जड मानायचा का चेतन मानायचा? तो बुद्धिमान असला पाहिजे, चेतन असला पाहिजे, हालचाल करणारा असला पाहिजे. आणि मग त्यानंही सृष्टी निर्माण केली. तो सृष्टी निर्माण करून लपून बसलेला आहे, मग त्याला ईश्वर म्हणतात. तो सगुण निराकार आहे. पहिला देव आहे तो परब्रह्म सगुण निर्गुण निराकार आहे. तिसरा देव आहे तो सगुण साकार आहे, जे 9 अवतार झाले. दशावतार अंबरीश राजाच्या उद्धाराकरता म्हणा, दुर्वासाने शाप दिले, काही 24 अवतार सांगितले, किंवा अनंत रूपी अनंत विषय देखील किंवा अवताराची राशी तो वाटेल. अवतार जेवढे जेवढे झाले तेवढे सगुण साकारच झाले. मग त्यांची उपासना आम्हाला करणीय आहे. आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायात सांगण्यात आलं. ब्रह्म त्याला काय नाम रूप आकार जाती संबंध क्रिया काही नाही, त्यामुळे त्याचं काय वर्णन करणार सांग. ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही. न इति कसं सांगायचं, सांगता येत नाही. सांगता येत नाही. ईश्वर म्हणून त्याची सत्ता मांडली. सत्ता मांडलेला देव आता संतांनी काय केला, भावनेच्या श्रद्धेच्या बळावर, हे देवा आता तुला आम्हाला रूप दाखवावं लागेल, असं दडून बसून चालणार नाही. म्हणजे तू मोठा आहेस माहिती आहे, पण आमच्या स्थितीला आला पाहिजेस. तू पारमार्थिक सत्यत आहेस, पण व्यावहारिक सत्यत उतरला पाहिजेस. म्हणजे एखादा मोठा नेता दिल्लीत असावा आणि त्यानं सगळं खालीवर राबवावं कार्यक्रम. पण एखादा खायला करता अतिशय आनंदाचा असतो, तो तुम्ही आलं पाहिजे एक दिवस माझ्या प्रचारासाठी. तसं आमच्या संतांनी काय केलं, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, तो देवा दिसला पाहिजे, त्याशिवाय लोक श्रद्धा ठेवणार नाही. आणि मग त्यांच्याकरता मी योगक्षेम वाहम्य, त्या लोकांचा उद्धार करण्याकरता
तेषां सततयुक्तानां, मला जे भजन करतात त्यांच्याकरता मी सगळं काही करायला तयार आहे. असं करत करत तो देव नावारूपाला आला. आणि नावारूपाला आलेला देव सोपा झाला भजन करण्याकरता. आला नावारूपा तुला म्हणे झाला सोपा. आता त्याला आम्हाला राम म्हणता आलं, कृष्ण म्हणता आलं, नरसिंह म्हणता आलं, वामन म्हणता आलं, कृष्ण बौद्ध कलंगी पुढे होईल अशा अवतार म्हणता आले. मच्छ कच्छ वराह. आणि मग ती रूप आली. रूप आल्यानंतर मग वेगवेगळे आकार आले. आकार नाव आलं, नावासारखी त्याची चरित्र आली, त्याचे त्यांचे संप्रदाय आले, पंथ आले, अनुयायी आले. याचा अर्थ नरसिंह भगवंताचे उपासक स्वरूपदृष्टीने एकच आहेत, तुम्ही मी ते सगळे. पण नरसिंह देवतेची उपासना वेगळी, रामप्रभूची उपासना वेगळी, कृष्ण परमात्म्याची उपासना वेगळी, दत्त महाराजांची उपासना वेगळी. देव सगळीकडून एक असला तरी स्वरूप दृष्टीने एक आहे, पण तटस्थ दृष्टीने देव वेगवेगळे आहे. म्हणून उपासनेत भेद आले, पण देवात मात्र अजिबात भेद नाही. म्हणून मारुतीयांचं अभिषेकाचं साहित्य दत्त महाराजांना नाही चालणार, दत्त महाराजांचं महाकालीला नाही चालणार. देवी ही एक उपासनाच आहे, शक्ती उपासना. देवीची उपासना, देवाची उपासना आमच्यामध्ये चालत आलेली आहे. आणि शेवटी काय, तत्वदृष्टीनं देव एक आहे, तो अनुपास्य आहे. उपास्य देव कोणता, उपासना कोणाची करायची तो कळवून तरी घ्यायला पाहिजे. आपण आता रामप्रभूंची उपासना करायची. रामनवमीचा पर्व काळ आहे, त्यांचं चरित्र आपण वाचायचं, पण आपल्याला बोधक काय आहे तेवढंच त्यातलं घ्यायचं. रामप्रभूंनी जे जे काय केलं ते तर आम्ही करू शकत नाही, पण रामप्रभूंना जे जे आवडतंय ते करायला काय हरकत आहे मला. बरं, आमची क्षमता केवढी आहे तेवढ्या उत्साहानं करू. आपल्याकडे पात्रता केवढी आहे, आपली योग्यता केवढी आहे. मला राम सेतू बांधत असताना खारीनं सुद्धा 4 दगड टाकले म्हणतात. आता ते इतर लोक थट्टा करत असतील, चेष्टा करत असतील, पण खारीला माहिती आहे माझ्या क्षमतेनुसार मी देवाला मदत करू शकू. तसं आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही काही देव नाही. मग प्रत्येकाने आपापला आवाका कुवत ओळखावी आणि देवाची उपासना करावी. आम्हाला फक्त यातून काही चरित्र वाचावेच लागते. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवाच्या चरित्राचा उच्चार केल्यानंतर पापाचा नाश होतो. पाप एकदा अंतःकरणातून निघून गेलं, पाप करण्याची वृत्ती नाहीशी झाली की चित्त स्थिर होतं, आणि स्थिर झालेल्या चित्तातच देवाचं भान होतं. म्हणून मल विक्षेप आवरणे तिन्ही दोषांची वृत्ती एका देवाच्या नामातच आहे. म्हणून आमच्या नामसाधनेमध्ये आमच्या सगळ्या संतांनी देवाचं नावच घ्या असं का सांगितलं. तर देव फळही आहे आणि मूळ आहे. देवाचं नाव आहे, फळही आहे आणि मूळ आहे. बीज आणि फळ हरीचे. राम म्हणण्यामध्ये चित्त स्थिरही होतं, चित्त निष्पापही होतं, आणि त्या चित्ताचा चैतन्यात लयही होतो. म्हणून तुका म्हणे नाम चैतन्य हे निजनाम. म्हणून हे उत्सव आहेत. हे करण्याचा हेतू इतका उच्च आहे. आमच्या लोकांना काय होतंय, नामसाधना एक हलकी वाटते, आणि मी ब्रह्मसाधना करायची भावना होते. अहम ब्रह्मास्मी, सोहम साधना, प्रणवोच्चार हे करायचं बरोबर आहे. ज्याची बुद्धी कुशाग्र आहे त्यानं हे करावं. पण हे करताना मी एक ब्रह्मज्ञानी आहे, मी एक साधक आहे अशी भावना झाली तर त्या साधनेतच लोक अडकून पडतात आणि देव बाजूला राहतो. संतांचं आमच्या स्पष्ट म्हणणं आहे, जे काही आम्ही करायचं आहे ते ईश्वर प्रत्यर्थ करायचं, त्याच्या आनंदासाठी करायचं. आणि त्याच्या आनंदासाठी जर होत नसेल तर ती कर्म, ती उपासना ही बहिरंग ठरते, ती आम्हाला फायद्याची ठरत नाही. म्हणून आपापल्या वाट्याला आलेलं कर्म ही ईश्वराची पूजा, ही ज्ञानोबरांची व्याख्या आहे. ज्ञानोबरांची उपासनेची व्याख्या अशी नाही, उपासना म्हणजे भजन करणे, उपासना म्हणजे ह्या गोष्टी आहेतच आमच्यात. टाळ वाजवावा लागेल, भजन करावं लागेल, लावणी, मृदंग, श्रुती, ताळघोष हा का चेष्टेचा विषय नाही. हे जुन्या लोकांनी आमच्या 100 वर्ष, 60 वर्ष टाळ वाजवत चालवत आणलेलं आहे. हे इतकं सहज शक्य नाही. आता लोक आमची कमी पडाले, मुलांना संस्कार थोडे कमी पडाले, सुविधा मिळाल्यामुळे लोक बाहेर पडाली आमची. म्हणजे तरुण धरून आणायची पाळी यायला लागली आम्हाला आता. असं होऊ नये, पण काय अडचण आहे मोठी, संस्कार थोडे कमी पडल्यामुळं आमचे लोक इकडे यायला तयार नाहीत. वास्तविक ज्ञानोबरांची उपासनेची व्याख्या आहे, वाट्याला आलेलं कर्म, ते जाती, धर्म, आश्रम, वर्ण या पद्धतीनं काही असे नका, ते निरंतर निरपेक्ष निष्काम भावनेनं सतत करत राहणं ही एक उपासना. आपापल्या वाट्याला आलेलं दुसऱ्याचं कर्म करायचं नाही. आता आपण ज्या वर्णात जन्माला आलोय, आता वर्णाची भाषा बोलणं म्हणजे आता विचित्र आहे. सगळेच एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहेत, त्यामुळे आता हे बोलणं उरलेलं नाही.
पण तरी देखील पुरुषाचं कर्तव्य वेगळं, स्त्रियांचं कर्तव्य वेगळं, हा भाग राहणारच आहे आज. पण भेद हा राहीलच, कामापुरता कशाना भेद राहील. कारण उपाधिगत भेदे पाहिजेतच, ते काही बदलता येणं शक्य नाही. व्यवहारात भेद असणारच, कारण भेदातच व्यवहार चालतो. आणि स्वरूपात काय असतो? एकत्व असतं. मग आम्हाला करायचं काय नेमकं? ईश्वराची उपासना करायची. तर वाट्याला आलेलं कर्म करणं हे किती जबाबदारीचं हे माऊलीने सांगितलं. म्हणून मग अज्ञाने बांधले आता मोक्षपदी बैसावया साधना आरंभ तो तृतीय अध्याय. साधनेचा आरंभ 3ऱ्या अध्यायात केलाय माऊलीने. ते म्हणतात अज्ञानी लोकांना हे कळण्याकरता, उपासना म्हणजे काय हे कळण्याकरता कर्म प्रधानता आधी शिकवली पाहिजे. का असं कर्म केलं पाहिजे? तर कर्मात रती उत्पन्न नाही झाली तर माणसं उपासनेत जाणारच नाही. मला सांगा, आम्हाला जुन्या लोकांनी कोणीतरी सांगितलं उदबत्ती घेऊन मंदिरात जा, साखर घेऊन जा, अमुक अमुक पंढरीला जा, नेलं म्हणून आम्ही आज इकडं आलोय. तर ह्याने वाचलं नसतं, केलं नसतं. कर्मच करायचं आहे. पण ते कर्म आम्ही आता वारकरी आहे, प्रधान कर्म आम्ही तुळशीला पाणी घातलं पाहिजे, गंधही लिहिला पाहिजे, नित्यनेमान हरिपाठ संध्या म्हणून वाचली पाहिजे. जरी अनकळीत राहीत असले तरी अपराध म्हणून क्षमा मागून का सेना महाराज काहीतरी चोंचराभन नामस्मरण केलंच पाहिजे. हा आमचा काय आहे? स्वीकारलेला धर्म आहे. आणि मग स्वीकारलेला धर्म आम्ही निमित्तानं स्वीकारलेला आहे, तो आम्हाला पार पाडावाच लागेल. आणि मग त्याच्या अगोदर आमचं प्रधान कर्तव्य काय? मूळ आपण ज्या घरात जन्माला आलेलो आहे त्या घरातल्या लोकांच्या विषयीची कर्तव्य ही आम्हाला पार पाडावी लागते. म्हणजे उपासनेचं मूळ रूप ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितलं. अगदी घरच्या वातावरणापासून तुम्ही मुक्त होईतोपर्यंत जबाबदारीची कर्म आधी केली पाहिजे. दांडेकर मामाने एक दृष्टांत दिलेला आहे. एक भिकाऱ्याचा मुलगा भीक मागायचा. मग त्याला एका खुमासदार अगदी व्यवहारिक चतुर माणसानं, भारदस्त माणसानं विचारलं की बाबा म्हणाले किती वर्ष भीक मागतोस? 5-10 वर्ष भीक मागतो. मग पैसे भरपूर साठले असतील की म्हणाला. बँकेत कोणत्या ठेवलेस विचारलं. दादा गरीबाला कुठली बँक म्हणाला? तुम्ही बँक म्हटल्याला एवढंच माहिती आहे मला, हे पैकी आता मला बँक म्हणजे माहिती नाही. म्हणाले मग शेतीवाडी आहे का? तर तो म्हणाला गरीबाला कुठली शेतीवाडी? मग नंतर म्हणाले कोण भाऊ वगैरे कोण आहेत काय तुझे? गरीबाला कुठला भाऊ वगैरे कोण जवळ करते? हे इथपर्यंत बरोबर आहे. तो हुशार होता, विचारणारा. तो म्हणाला निदान आई वडील तरी आहेत काय? गरीबाला कुठले आई वडील दादा म्हणाला. तर मला सांगा, गरीब झाला आणि श्रीमंत झाला तरी आई वडिलाशिवाय जन्म असणं शक्य नाही. एक वेळ लग्न करायचं नाही म्हणून जबाबदारीची टाळाटाळ म्हणून लग्न नाही केलं तर बायकोचा व्यवहार आम्हाला टाळता येईल. आईचा आणि वडिलांचा व्यवहार कसा टाळायचा सांगा. हे जबाबदारीचं कर्तव्य आहे. आम्ही स्वीकारलेलं नाही, ते आलेलं आहे. आलेली कर्म ही करावीच लागते. नाही ते करणं म्हणजे उपासना. हे ज्ञानोबारांची उपासनेची व्याख्या. तुम्ही उरलेले दिवस काही करा पण आलेली कर्म मात्र टाळायची नाही. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायांना अप्रमदाः. स्वाध्याय करायला चुकायचं नाही. महाराज मगाशी स्वाध्याय होता. काही असे नका, कोणत्याही निमित्तानं गावामध्ये नामस्मरण होतंय. हा काही चेष्टेचा विषय नाही महाराज. कुठलं तरी पूर्वपुण्य उदयाला आलेलं असतं. कोणतरी एखाद्या साधनेच्या माध्यमातून बैठक असेल, स्वाध्याय परिवार असेल, सनातन असेल, काही असेल, नामसाधना होते. चांगली गोष्ट आहे. गावाच्या कल्याणासाठी चांगली गोष्ट आहे. पुढले दिवस चांगले असतील परमार्थासाठी. आता तो चेष्टेचा विषय नाही. वारकरी संप्रदायानं आम्ही सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. सगळीच माणसं एका झाडाखाली येणं शक्य नाही. रुची वैचित्र्यानुसार ज्याची त्याची आवड भिन्न आहे, ज्याची त्याची मतभिन्नता आहे, ज्याला जिथं आवडते तिथं जाऊ शकतो. आमच्या घरातच नवरा बायकोंचा देव वेगवेगळा असतोय आणि गावाचा का असणार नाही महाराज. तुम्ही पांडुरंगाची आवड असते तर तो कोणाला गणपतीची आवड असते. मग महाराज संकष्टीचं व्रत करणे का चुकीचं आहे का? तेही शाकाहारी आहे, तिथेही नामसाधनाचं आहे. काही नाही, गजानन ही बुद्धीची देवता आहे. कोण संतोषी मातेचं व्रत करतोय, कोण कामनिक व्रत करतात, काही का असे ना करतात. मला कसं म्हणायचं आहे, अडचणीच्या वेळी अंगारा लावाय फक्त तरी पुण्य पाहिजे का? नाही जवळ काय सगळं डॉक्टरांच्याच दारात. जुन्या काळात काहीतरी मला शील होतं, शालीनता होती, कुलीनता होती, लोक हे सगळं जपत होती. पवित्र भावना टिकण्यावर परमार्थ टिकलेला आहे. शहाणपणावर आणि पवित्रतेवर परमार्थ टिकलेला आहे. विद्वत्तेची परमार्थाला गरज नाही. एक वेळ ज्ञान कमी असलं तरी चालेल, पण आचरण चोख हे असावंच लागेल. ह्याला पर्याय अजून निघालेला नाही.
किती आजही मला जग किती घाणेरडा आहे जरी म्हणाला असत तरी अजून काय सत्य असं इतकंसं वाया गेलेलं ते शेवट अंतिम बाहेर पडतंच. आणि मग कोणतरी समजूत न पटलेली माणसं चुकीच्या मार्गाला जातात. आमच्या वारकरी संप्रदायातली माणसं एक वेळ अशिक्षित असते पण अडाणी नाही, शिकलेली अडाणी पुष्कळ आहेत महाराज. त्यांना तत्वच कळालेलं नाही. ज्ञानोबा या 1200च्या शतकात म्हणतात आईची सेवा करणं, पतिव्रतेनं पतीची सेवा करणं, शिष्यानं गुरुची सेवा करणं, सेव्य सेवक भाव हा किती त्या काळात ते सांगतात. वय माऊलींचं आहे 15 वर्ष. एवढ्या वयात ते ज्ञानेश्वरीतून आम्हाला उपदेश करतात. म्हणजे सामर्थ्य काय असेल त्यांचं की वाट्याला आलेलं कर्म आपण केल्यानंतर उरलेलं कर्म स्वीकारलेलं करा, अगर न करा दोष लागणार नाही म्हणतात. तेवढ्यानं तुमची चित्तशुद्धी होईल. आणि ते सोडून जर तुम्ही दुसरं करत असाल तर मग तो दंभधर्म राहतो. आम्हाला वैयक्तिक आलेलं कर्म करायची इच्छा आहे जास्त का दाखवायचं कर्म करायची इच्छा जास्त होते? आम्हाला दाखवायचं कर्म करायची जास्त इच्छा. दुपारी 12 वाजता दारात बांधलेले एखादं रेडकू महाराज पाणी पाजून त्याला आत बांधणं हे आद्य कर्तव्य आहे माझं का गोपाळपूरला जाऊन चारा चारणं कर्तव्य आहे? आमची माणसं तिकडे जाऊन चारा चारतील का तिथं दिसतंय तिथं आणि फोटो घ्यायचा गाईला मी केळं चारत आहे. आता गाईला केळं चारणं त्याच्यापेक्षा माणसात जास्त केळाचा उपयोग होईल का गाईला? महाराज दिंडीच्या लोकांना चार केळं द्यावे ते नाही, कारण ह्यांना भजनवाले बघवत नाहीत म्हणून गाईला चालायचं. आम्हाला कळतंय खरं आता काय सांगताय वारकरीसने एवढं काय घालायचं नाही म्हणणारा समाज आहे. आता काय बोलायचं? मग गाईला घाला. तुळशीत देव बघतात, गाईत देव बघतात, जिवंत माणसात देव बघत. पण माळकरीच पाहिजे आणि वारकरी पाहिजे असं कशाला पाहिजे? जीव आहे ना, नरदेह निधान लागले त्यामध्ये देव वास्तव्य करतो. सामान्य भूमिका आहेत महाराज, पण सामान्य धर्म कळत नाहीत लवकर. म्हणून घरात आईला बारडी उचलत नसेल तर ती उचलून देणं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही सगळे देव पुजलेलं पुण्य आहे त्या काळात. ते करून इतर हरिपाठही करायचाच, काकडा करायचाच. आमचं उपास्य दैवत आहे ते आम्ही सांभाळायचंच. पण मूळ कर्तव्य काय ते करावंच लागेल. ते न करता जर आम्ही जागती गिरणारच्या प्रदक्षिणा जरी मारल्या, ब्रह्मगिरीच्या जरी मारल्या, अन्यान्य केलं तर तो पाहिजे ते फळ मात्र मिळणार नाही. म्हणून शुद्ध धर्म आचरण कोणतं सांगितलं? पहिल्यांदा वाट्याला आलेलं कर्तव्य म्हणून आम्हाला सांभाळावं लागेल. हे केल्यानं काय होईल? चित्त शुद्ध होईल. आणि ते न करता दुसरंच केल्यामुळं चित्तात पाप राहीलच आणि दुसरी सेवा केलेल्याचं फलही मिळणार नाही. आता आम्ही हरिपाठ करतोय नाही असं नाही, पण थोडंसं चित्तात पाप आहे आमच्या. हरिपाठ होतोय, अजिबात चुकत नाही, पण पाहिजे तसं फळ मिळत नाही. चोखोबारायांना जातीचा काय अडसर आला का हो? दलित जातीला जन्माला आली, पण अंतःकरण हीन होतं का त्यांचं? जात समाजाच्या दृष्टीने हीन असेल त्या काळात, आता कोण मानत नाही, पण अंतःकरण त्यांचं किती पवित्र होतं. एखाद्या महाराज शुद्ध अशा वैदिक ब्राह्मणाला लाजवेल असं अंतःकरण त्यांचं. चोखा भला म्हणतात, काय करावे जातीला तुला म्हणजे चोखा भला. आजही चोखोबारायांच्या समाधीवर विद्वान मंडळी काशीहून आलेली, हरिद्वारहून आलेली डोकं टेकतात. याचा अर्थ चोखोबारायांची योग्यता किती मोठी असेल. म्हणून कर्तव्य करून उरलेला काळ नामचिंतनात घालावेला मला पुष्कळ वेळ आहे. म्हणून घरी धड माता पितरा बोली नाही संसारा, ये रविश्वभरे आदरा मरकू जायचा. घरातल्या आईवडिलांच्या बरोबर बोलायला जी प्रजा सरळ तयार नाही, ती बाहेर फिरायला गेलं की काकू मावशी आका वहिनी अशी म्हणताना दिसतात. आता तिथं काकू मावशी दिसते, घरातल्या आई कोण राक्षस आहे का? घरच्या माणसाला संवाद ही गोष्ट विसरली माणसं. कशामुळे? अहंकार, कृतीतली चुका. प्रत्येकाचं आचरण हे स्वभाव धर्मानुसार वेगवेगळा असेलच, पण समजून घेणारा माणूस या जगतामध्ये कमी आहे. समजून घेता आलं पाहिजे. संयम, जीवन केवढा आहे? आयुष्य जात आहे काळ जपत संयम, स्वहिताचा घोर बहा ध्यानी राहास देवीचे. आपल्या वाट्याला आलेली कर्म करायची, उलट कोणत्याही उपद्रवात पडायचं नाही. हे उपदेश म्हणून सांगतोय असं नाही. आम्ही सगळे प्रापंचिक माणसं आहोत, आम्हाला कामं मुळातच पुष्कळ आहेत. दुसऱ्याबरोबर बोलायला सवडच का बाहेर सांगा. आमची घरची कामं व्हायची पंचायत आली, तेवढ्यात आम्ही वेळ वापरला पाहिजे. परमार्थाकरता सवड काढायची, त्यातूनच काहीतरी असे शाश्वत नियम करायचे. काहीतरी नामसाधना झाली पाहिजे, काहीतरी हरिपाठ, सकाळी काकडा आरती आहे त्या ठिकाणी बसून वाचा. फक्त हे प्रासादिक ग्रंथ आहे ते एवढ्या अंतरुणात घेऊन वाचायचे. भजनी मालिका सुद्धा अंतरुणात घ्यायची. ते काव्य आहे, प्रासादिक आहे, समाधी भाषेत लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्या ते आयुष्य काढलेलं आहे, तपश्चर्या आहे, म्हणून ते
आसन टाकून वाचायचं. इतर कथासार वगैरे तुम्हाला बसून खुर्चीत वाचायला काय हरकत नाही. आणि मग असं केल्यानं काय होईल, ते हरपले आपण आपे पावे ते संता ते भारता विसावे. ते सतत तेच वाचत राहिल्यामुळं एखाद्या वेळेस त्यांचं चरित्र अंतःकरणात जर बसलं तर आम्हाला ते काय होईल, तसे महापुरुषांची भेट देव घडवून देईल. देव द्यायला तयार आहे, आम्ही फक्त एक पाऊल टाकायला तयार पुढं पाहिजे. म्हणून दादा आम्ही बुद्धियोगम तम ये नमामोपयांती ते. देव मी बुद्धियोग द्यायला तयार आहे म्हणतात, पण आधी मात्र माणसानं कर्मातून पार पडलं पाहिजे. कर्मातून पार नाही पडलेला मनुष्य उपासना करेल पण विक्षेपातून करेल. कारण कर्म हे विक्षेप उत्पन्न करतच. विक्षेप म्हणजे चंचलता, आणि मलदोषामुळे काय होते तयार हो, पापवासना आहे शिल्लक. पापवासनेतून केलेल्या कर्माला विक्षेप राहतो. पापवासना कधी राहते, मागांतकरण निर्विकार निष्पाप झालेलं नसल्यामुळं त्या चित्तात सदैव खळबळ तरंग उठत राहतात. म्हणून कर्मातूनच पार पडावं असं का म्हणतात, व्यवहार असते 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 आपुडता घ्यावा. परमार्थी मनुष्यानं जया परमार्थी चाड तेने सांडावे, असते असते बाहेर पडायचं त्यातनं. असं कोणाला म्हणून दाखवायचं नाही मी निवृत्ती घ्यायला लागलोय हे करायला लागलो. आता ही धारेची वेळ आहे असं समजा. आता धार जनावरांच्या धारेची वेळ आहे. धार काढून आलेला प्रवचन चांगला ऐकेल का धार राखून आलेला ऐकेल? काढली अगर किटली ठेवली आहे ते सांगायचं विसरलोय. पोरगं घालते का नाही काय की, आणि गाईला धरडा ठेवला हे ठेवलं असं चित्तात असणारं मी बसणार इथं शरीर बरोबर आहे, पण ज्यांना ऐकायचं ते श्रवण मात्र चोख होणार. म्हणून कामातून आधी धार काढून यावी. 5 मिनिटं ऐकाय भेटेल पण ते चोख तरी ऐकाय भेटेल. निकोप करता आलं पाहिजे कर्म. म्हणून कर्मातून कर्माची खळबळ जास्त आहे महाराज. कुठेही नेऊन आमच्या माणसाने बसवा, आत अंतःकरण कुठं थाऱ्यावर आहे ते असं फिरणारच आहे. त्यामुळे कीर्तनला गेला काय कुठं गेला काय ते मात्र स्थिर करता आलेलं नाही. म्हणून कर्तव्याला चुकलेला पुरुषच क्रियमानात बिघडतो, आणि क्रियमानातच बिघडलेलं पुढे भोगायला येतं. म्हणून स्वभावानं जीव दुःख भोगतो. वाट्याला आलेली कर्म निवांत निरपेक्ष भावनेनं करायची, आणि ही करायची बरोबर आहे, पण ती मनाला वाटतात तसली करायची काय शास्त्रानं सांगितलंय तसली करायची. शास्त्रानं सांगितले तशी करायला पाहिजे. आता उद्या हनुमान जयंती आहे, परवा आमच्या गावानं उंदरवाडीने काढला नियम की बाबा शनिवारीच करूया, सगळ्यांना वार बंद टाकता येतोय आणि रविवारी जेवण करून टाकूया असं जर म्हणाली तर ते शक्य आहे का? जे ठरलंय पंचांगाला तेच होणार. शास्त्रानं सांगितलेली तिथी वार नक्षत्र दिवस हे ठरलेलेच आहे. म्हणून आपण देखील शास्त्राला प्रमाण मानून हे शास्त्र का कुणी केलं असं आव्हान देत बसायचं नाही. ह्या ठरलेल्या गोष्टी आहेत, होतच राहते. आपण त्या दिवशी वेळ काढायचा जमेल तेवढं. ज्याचे त्याचे एक वाट्याला आलेलं काम आहे हे लक्षात ठेवायचं. कुणाविषयी मत्सर करायची गरज नाही. कारण हे कर्तव्य करत असताना ज्ञानोबा सांगतात, पैशळा आकाश या दाटाने एक धनंजया पैसे वाहता विसावे मिळीचे ते घेते. प्रवासाला जात असताना भाकरीच्या चवड्याचं एक हे बांधून घेतलेलं आहे डोक्यावर ओझ. तेवढ्याच ओझ्याचा दगड एक आहे. तो भाकरीचं ओझं जास्त होतं म्हणून दगडाचाच घ्यायला बरा आहे म्हणून जर घेऊन गेला तर प्रवासाला भाकरीचं वजन बरं पडेल काय दगडाचं? भाकरीचं वजन. शिळा आकाश शिदोरिया, शिदोरीचं वजन चांगलं लागेल, कारण थांबेल ते तर थोडं थोडं काय करता येईल, खाता येईल. तसं आम्हाला देखील शास्त्रानं सांगितलेलं कर्म केलं तर असते असते पाप वासना कमी कमी होत जाईल. प्रवास जसा वाढेल तसा. दगडाचं वजन हे अधर्मासारखं आहे आणि भाकरीचं वजन हे धर्म सांभाळायचं आहे. आणि धर्म कोणाला म्हणतात? कर्तव्याला धर्म म्हणतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य आधी केलंच पाहिजे. म्हणून मातृआज्ञा पितृआज्ञा आचार्यांची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. देवाला आवडणारी गोष्ट उदबत्ती साखर नारळ कापूर आहे, बरोबर आहे, पण धर्म जास्त आवडतो देवाला. त्याला आवडणारं द्यायचं का आम्हाला आवडणारं द्यायचं, ही मोठी उपासनेत आमच्या गपलत व्हायला लागली. कारण मी गुरव आहे, मला माहिती आहे. मोठा आणि चांगला नारळ आणला तरच मी आण म्हणतोय. हे बादघाट नारळ आणायचं रोज ती देवाजवळ घाण होती महाराज, खोटी काय सांगायचं. मग त्यांच्यापेक्षा ते मोठा नारळ मागा लागलाय असं. म्हणजे देवाकडे येताना सगळ्या वस्तू महाराज आणतात लोक, ते काय कोणावर टीका म्हणून नाही, पण भावना पाहिजे तेवढी शुद्ध अजून राहिलेली कापूर उदबत्तीवरच करायचं म्हणून नियमानं करतात माणसाने. एकदा तिथं गेली किंवा त्यांचं खरं प्रधान कर्तव्य असतं नाही जेवणं, उरूस जेवणं, 10 रुपये टाकायचं, घंटी वाजवायची, देव दिसला नाही दिसला जातात. हे आम्हाला गुरवकी असल्यामुळे कळते म्हणून सांगतात.
दुसरा काय माझा याच्यात प्रचार करायचा हेतू, हे सगळ्याच देवळाविषयी असा आहे. मला सांगा, मामाने आदमापूरला आता एवढा मोठा उत्सव होतो, मेतक्याला होतो, अकोळा, मामाने बकरी सांभाळली काय कापून खायला सांगितली? आता मेंढी माऊलीची सेवा करायला आमचे संघ जातात सगळे, आमच्याबरोबर 70 मुलं जातात. त्यांचं सांगत नाही, पण त्या मुलातली ठराविक सोडली तर एक 10-12 जण सोडले तर वारकरी 10-12 जण आहेत. उरलेल्यांची काय अवस्था, सेवा कशी करायची? म्हणजे नेमकी मेंढी माऊली खाऊन सेवा करायची काय सांभाळायची? मामाने सांगितलंय काय? जीव आहे सामान्य आहे, कळत नाही त्याला, खाली मान घालून चालतो. एक जरी विहिरीत पडलं तरी 10 मागणारी सगळीच पडते. अज्ञान आहे जीव, त्यांचा सांभाळ करा. माझ्या मागे जो सांभाळ करेल त्याचं कल्याण होईल. मामांच्या दारात काय सिद्धीला काय कमी आहे? जयाने घातली मुक्तीची गवार, मिळविली माती वैष्णवांची. महापुरुषांचं जीवनचरित्रच वेगळं आहे ना, त्यांचं खरं जीवनचरित्र सांगतच नाही कोण. आणि विद्रूप चरित्र सगळं लोक समाजाचरण करतात. महाराज मेतक्यामध्ये अजूनही लोक तसं सांगणारे, मामाने ज्यांची शिरी बिनली त्यांना 2 रुपये 1.5 रुपये देऊन चाप घालून जात होते. बकऱ्याने खाल्लेलं कुठल्या तरी शेतात पडलेलं असलं तर शाळवाचे धाटा वगैरे मोडले तर 4 आटाने शेतकऱ्याला देऊन जायचे. स्वतः मामा बाबळ भेनत होते चढून वर. मला असं म्हणायचं, ज्याने दुसऱ्याच्या पिकाची एवढी काळजी घेतली ते कापून खावं म्हणतील का? पण तिथं जाणारे जे लोक आहेत, त्या जाणाऱ्या लोकांनी एवढं जरी प्रयत्न केला, मी आजपासून खाणार नाही, तर मामांचा महाराज भंडारा एवढा मोठा करायची सुद्धा गरज होईल तो आपोआप. मला म्हणायचं काय, मुख्य कर्तव्य राहिलं बाजूला, आणि आम्हाला वायाची उपाधी दंभ धर्म, दुसरेच धर्म लोकांनी आचरणात सुरू केले. म्हणजे ह्या महाराजचं मुख्य धर्म आहे. मामांना आवडणाऱ्या अशा गोष्टी केल्या, रामप्रभूंना आवडणाऱ्या गोष्टी केल्या, मारुतरायांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या. तिथे बुद्धियोग द्यायला तयार आहेत. महाराज त्यांच्याकडे गिराकच कमी आहे, नुसतं जायचे दारात अवकाश आहे. म्हणून यानं काय होतंय, त्यानं काय होतंय, हे व्रत वैकल्य उपास तापास हे काहीतरी करत बसतात, असं कुणालाही मला चेष्टेत सुद्धा बोलू नये. रामायणामध्ये सगळ्यात मारायला अवघड कोण होतो? सगळ्यात मारायला अवघड इंद्रजित होता, सगळ्यांना माहिती आहे. मारुतीराय सुद्धा म्हणायचे, रावणाला सगळ्यांना मारायला मी बलवान आहे, पण जरा इंद्रजिताची अडचण आहे देवाला म्हणायची. रामप्रभू म्हणाले, लक्ष्मण त्याच्यासाठी तयार आहे. लक्ष्मणाने 14 वर्ष निराहार राहिले, व्रतस्थ राहिले, ब्रह्मचर्य राहिले आणि झोप अजिबात घेतली नाही, जमिनीला पाठ सुद्धा टेकली. एवढं केलं म्हणून इंद्रजित मारता आला. मला सांगा, हे सगळं त्यांनी व्रतस्थ जीवनाचं सामर्थ्य म्हणून त्या इंद्रजिताला मारता आलं. आम्हाला सांगा, त्या उपवासात काय सामर्थ्य नाही असं जर एखादा म्हणाला तर हे किती वर्षाचं सामर्थ्य आहे सांगा? 14 वर्ष व्रतस्थ. रामप्रभू कधी खा म्हणालेच नाही, न सीता माता कधी झोपलायच काय म्हटले सुद्धा. त्यामुळे या दोघांच्या रक्षणासाठी रात्रभर तो उभाच, आणि खाणं काहीच नाही. शबरीनं बोरत दिली तरी त्यांनी खाली. व्रत आहे त्यांचं, आणि ब्रह्मचर्य व्रत आहे, पत्नी बरोबर नाही आहे. हेतू इतकाच, त्या तिन्हींचा मिलाप म्हणून त्याला मारतात. मग मला सांगा, आमच्या घरात एखादा गुरुवार धरणारा असेल, शनिवार धरणारा, सोमवार धरणारा, एखादा संकष्टी धरणारा असला तर काय बिघडलं? आमच्या सुद्धा आठवड्याला काय शाबूनी वरी खर्च घेईल, त्यानं काहीतरी पुण्य पापाचं क्षालन होईल, काहीतरी पुण्य उत्पन्न होईल. त्या निमित्तानं महाराज काहीतरी संध्याकाळी त्या दिवशीचा शाबू वगैरे फराळ याला काही माणसानं हे करत बसून, हे सामान्य कर्तव्य नाही, त्यामध्ये फार फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून खाण्यापिण्यावरच धर्म बसलाय असं कोणी म्हणायची गरज नाही. त्यात अनुसंधान राहतं देवाचं. आणि असे एकदा त्या घराण्यात एकदा रीत चाल संस्कार बसले की ते संस्कार सहजासहजी हलत नाही. एकदा जर उच्छेद मोडला, 3 दिवस नियम मोडला की संपला, 4थ्या दिवशी कसलाच नियम टिकत नाही. म्हणून सातत्य पाहिजे. म्हणून मारुतीरायांच्या जीवनात सातत्य आहे, अक्षय धर्म आहे त्यांचा, सतत सेवा करणं, चिरंजीव त्यांचं वागणं आहे. स्वामी सेवक भाव त्यांच्यावर कोणी सांभाळला सांगा? कर्तव्य, रामायण म्हणजे अखंड कर्तव्यच बघायचं आहे यातून आम्हाला. यज्ञदत्त पुरुष आहेत सगळे, यज्ञातून उत्पन्न झालेले महापुरुष आहेत. रामप्रभू, लक्ष्मण, भरत, शत्रू, मारुतीराय. मारुतीराय तर पूर्ण पिंडाचे आहेत. आणि मग राहिलेला अर्धा प्रसाद कौसल्या मातेनं आणि सुमित्रा मातेनं कैकेयीला दिला. त्यामुळे रामप्रभूसारखा भरत जन्माला आला, लक्ष्मणासारखा शत्रुघ्न आला. त्यामुळे राम आणि भरत हे रामायणामध्ये एकमेकाला ओळखता येत एक रोज, कारण प्रसादच तो त्यांना दिलेला होता.
कारण हिस्सा घारीनं पळवून गेला, काही रुसली ते विघ्न झाले. अखंडच प्रसाद एक यज्ञपुरुषातून मिळालेला. ही तू काय, रामाचं वागणं भरतांचं वागणं समान आहे, शत्रुघ्नाचं लक्ष्मणाचं समान आहे, आणि पूर्ण पिंड यातूनच गेलेला मारुतीरायांचा अवतार. यांनी वाट्याला आलेली आपापली कामं चोख केलेली आहे. कुठलंही काम कोणाचं त्यांनी दुसऱ्याचं स्वीकारलेलं नाही. राम प्रभू वनाला जाणार तर महाराज रामाने कैकेयीच्या आनंदासाठी वचनासाठी पितृवचन दिलेलं आहे, तेवढ्यासाठी महाराज त्यांनी वनवासाचा रस्ता धरला. सीतामातेनं पती जिथं जातील तिथंही जायला तयार आहे. ती राजकन्या आहे, जनकनंदिनी आहे. त्यांच्या राज्यामध्ये महाराज तिला कधीही बाहेर पडायची काही नव्हती, मुभा नव्हती. एवढ्या सौख्यात वैभवात वाढलेली विना चपलाचं ती बाहेर पडते. आपलं कर्तव्य आहे पतिसेवा. त्यानंतर लक्ष्मण भावाची सेवा करण्याकरता बाहेर पडले. यांनी कर्तव्यात अजिबात कसोर केलेली नाही. यावरून एवढंच आपण कळवून घ्यायचं, मला जे काम देवानं या जन्मात दिलं उंदरवाडीमध्ये ते मला निकोप करावं लागेल. दुसऱ्याचं सोंग करून उपयोगाचं नाही. हे सोंगी भजनच आहे. हो, तुझं काम झालंय उतार गपणी जावंच, मध्ये येऊन दुसऱ्या सोंगांना वाचून काय होत आहे. तेवढं काम झालं की निघून जायचं. आणि एवढं ज्याला कळालं की दुसऱ्याची तुलना कमी होते, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, याच्याजवळ जास्त पैसे आहेत, याच्याजवळ बुद्धी आहे, याच्याजवळ बळ आहे, तुलना निघून जाते. देवाने मला एवढंच दिलंय, समाधान राहायचं. ठेविले अनंते तैशीची, कारण क्षमताच आहे यांची तेवढी, याच्या पलीकडे तर आम्ही काय करू शकत नाही. म्हणून एखादा वक्ता मोठा असेल तर एखाद्या दुसऱ्या वक्त्याने त्याचा मत्सर करायची गरज नाही. त्याला ते बळ देवानं दिलेलं आहे, त्याची क्षमता जास्त आहे. बलामध्ये जसे वॅटेज असतात त्या पद्धतीने ते लागणार. लाईटचा काय दोष आहे त्यामध्ये? तुझी क्षमता कमी असेल 5चा तर 5 सारखाच लागणार. ज्याला ज्याला बोध जसा जसा झालेला आहे त्या पद्धतीनं विरक्ती बोध वाढत जाईल. म्हणून शहाण्या मनुष्याने या तुलनेत पडू नये. आनंदी जीवन जगायचं असेल तर महाराज तुलना कोणाचीही करू नये. तुलनेमध्येच मत्सर सुरू होतो, आणि मग तुलना मत्सर ईर्ष्या स्पर्धा ही गोष्ट परमार्थी मनुष्याला उपयोगी नाही. म्हणून मत्सर असलेला सुद्धा महाराज बळ घालवून टाकतो. तुलना असलेला आनंद सगळा हिरावून घेऊन जाते. म्हणून या भेदात तुलना असते. म्हणून शहाण्या मनुष्यानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं की उरलेल्या काळाचं नियोजन करायचं वेळेचं. मला 1 तासभर निघेल काय वेळ, तर मला काय गावाला रामायण वाचून दाखवायचं, घरातलं रामायण सुद्धा ऐकले. एक रामायण असते की घरात ते तांब्या ठेवताना सुद्धा मोठ्यानंच आदळायचा, ते एक वेगळं संगीत रामायण. ते आताही पडायचं नाही. आपण आपले घोंगडे टाकायचं आणि कडेला बसायचं, साक्षी भावानं ऐकत राहायचं. कारण संसारातल्या कोणत्या गोष्टीला उत्तर ब्रह्मदेवाकडे सुद्धा निघालेलं नाही. कुणाचं मन समाधान करायचं सांगा? एक घर बांधूया म्हटलं तर राणी कायची पाळी आहे, स्लॅब टाकूया म्हटलं तर मग सोने कायची पाळी. काय का असं ना, विकल्याशिवाय काय करता येण्यासारखी परिस्थिती उरलेली. वडिलार्जित असेल संपत्ती, ती माणसं संस्कारात उरलेली नाहीत. संस्कार आहेत तिथं खायला काही नाही. अशी एक विचित्र परिस्थिती. तरी सुद्धा महाराज उंदरवाडीत उपाशी कोण झोपलाय असं वाटतंय तुम्हाला? कोणी पण. ज्याला तुम्ही उपाशी म्हणतात तेच 555 तांदूळ खायला लागला आहे, आणि आम्ही आपलं मिसळीचं खायला लागलो. एक शिजतं एक तसं राहतंय. असं काय म्हणायची गरज नाही. ज्याच्या त्याच्या पोट भरण्याची व्यवस्था ईश्वरानं केलेली आहे. फक्त आपण एक संस्काराची वाट सगळ्यांना दाखवायची. याच्या पलीकडे आम्ही स्वभाव बदलू शकत. आम्हाला काय करणीय आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काय करू शकतो, घरामध्ये गावामध्ये काय करू शकतो, जेवढं जमेल तेवढं एक परोपकार म्हणून. बरं, पैसे देता येत नाही सप्त्यामध्ये, हे मंदिर तरी लोटता येते का नाही? त्यात काही कमी समजायची गरज आहे. घर लोटतावच काय नाही, खुनीचं सॉल्ट नाहीत काठीचं, घर लोटतात. तसं हे तर सुद्धा लोटायचं. पैसे देता येत नाही तर हा उपकार तरी करता येतो. 4 झाडं लावता येतात, लावलेल्या झाडाशी 4 घागरी पाण्याच्या घालता येतात. गावच्या निमित्तानं काय मला परोपकार करता येईल तेवढं करायचं. इथं कोणाची निंदा नालच तर करायची नाही. तेवढी नाही केली म्हणजे पुष्कळ मिळवलं महाराज. ते न करता येतं आम्ही आलो, परोपकार करता येतो. सप्त्यामध्ये महाराज एखाद्या वारकऱ्याचं काम करता येतं, अंथरूण झाडून घालता येतं. हे सगळं केलं तरी त्याला विशेष पुण्य आहे महाराज. परमार्थामध्ये बुवाला पुण्य जास्त, ऐकणाऱ्याला कमी असं अजिबात नाही. असं कोण म्हणत असेल तर तो मूर्ख आहे. येथे वक्ता श्रोता एकच भाव आहे, आणि सगळ्यांना एकसारखंच समान पुण्य मिळतं. कारण ही नामसाधनेचा संप्रदाय आहे. इथं कर्म उपासना ज्ञान याचा समन्वय आहे. नुसतं कर्मातूनही भागणार नाही, नुसतं उपासना म्हणूनही भागणार नाही, नुसत्या ज्ञानावरही भागत नाही. तिन्हींचा एक समसमुच्चय आहे.
नुसतं कर्म करून कसं चालेल? मग सदैव महाराज कर्मच करायचं आहे. संसारिक कर्मानं कुणाचं कल्याण झालंय आतापर्यंत? येथे अवघे वाया गेली दिसती तुका म्हणे ना असं दिसे झाले वेचा. संसारातली सगळी कर्म आम्ही करत आलो, कशानंही पुण्य उत्पन्न झालेलं तरी देखील ते सोडून चालणार नाही, कारण आलेलं कर्म आहे. शरीरच कर्माच्या रूपानं आलेलं आहे. काय सोडायचं सांगा यातलं? डोळे झाकणं उघडणं सुरू आहे, श्वास घेणं सुरू आहे, खाणं पिणं बोलणं सुरू आहे. एखादा म्हणाला मी सगळं सोडतो आणि गप्प बसतो. गप्प बसणं हे सुद्धा कर्मच आहे. म्हणून करतो म्हटलं तरी तर एखादा कर्म करतो म्हणाला तर तो मूर्ख, टाकतो म्हटला तर महामूर्ख. टाकताही येत नाही, करताही येत नाही. हे का असं सांगावं लागतं मला सांगा. शारीरिक कर्म सुटतच नाही, मग चांगलं का कर्म करू नये? म्हणून ब्रह्मदेवाची आज्ञा म्हणून कर्म करावं. नित्यनैमित्तिक कर्म केल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, म्हणून त्याने नित्यनैमित्तिक कर्म करावीच. पंचमहायज्ञादी घरगुती कर्म आहेत. वैश्वदेव, अतिथी सेवा, गायीची सेवा, परोपकार, समाजासाठीची कर्म ही करावीच लागतील. स्वीकारलेलं नोकरी, धंदा, व्यापार हे करावंच लागेल. त्यानं त्यात आणि चांगलं अगदी शास्त्र सांगते तसं वागता आलं पाहिजे. बारकावे सगळे तपशील बघावे लागतील. आणि यामध्ये सृष्टीच कर्मावर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येकानं कर्म केलं तर ती सृष्टीचक्र चालेल. त्यापेक्षाही पुढे देव अर्जुनाला म्हणतात, एवढा ज्ञानीपुरुष जरी झाला तरी तो कर्म टाकत नसेल तर अर्जुना का कर्म करू नये? जनकानं कर्म टाकलं, तुकोबारायांनी कर्म टाकलं, ज्ञानोबारायांनी कर्म टाकलं. आपापल्या समाज सुधारणेस त्यांनी कर्म केलीच. आणि शेवटी जगाला कळण्यासाठी सगळ्याच महापुरुषांनी कर्म केलेले आहेत. नवे आपलं उदाहरण देतात. न मे पार्थास्ते कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त येवच कर्माने तरी पुरतेपणा लागे अनेक दुसरा नाही जगी असे सामर्थ्य माझ्या अंगी जाणसे तू. माझ्यासारखा पूर्ण पुरुष अर्जुना या पृथ्वी तलावर नाही, तरी देखील मी मृत गुरुपुत्र आणला, तो पवाडा तो आधी केला, मी गुरूंचा मुलगा आणून दिला, संदीपनींच्या घरात सेवा केली, दुर्वासांची सेवा केली, काय केलं नाही? आता तुझी घोडी धुता येतं, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. हे काय मला गरज पडते का? अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. त्या सेवेच्या बळावर अर्जुनानं देव ऋणी केलेला होता. ती ऋण देवाला फिटायची अडचण म्हणून तो त्या द्वारकेचा राणा त्याच्या घरात राबायची वेळ होती. असं देवाला देखील हे कर्मानं बांधलेलं सगळं जग आहे. देव म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तुझ्या वाट्याला आलेलं कर्म क्षत्रिय धर्मातलं आहे. तू आता इथं लढण्याकरता आलायस आणि आता तुला इथं दया उपजली, हे मात्र तुझी अडचण झालेली आहे. तसं आम्हाला देखील आम्ही संसार रूपी रणावर आलोय खरं, पण आम्ही युद्धाच्या वेळेला ज्यावेळी घरात आलो त्यावेळी ही माझी पत्नी, ही माझी मुलं, हे माझे वडील असं गुंतलो मोहात, आणि या मोहात आम्ही देवाला विसरलो. महत्वाचं कर्तव्य करायलाच पाहिजे, पण उरलेला काळ मात्र आम्हाला ईश्वर सेवेकरता नामस्मरणासाठी घालवायला पाहिजे. आता ती ईश्वर सेवा करत असताना देवासाठी करायची का आपल्या शुद्धतेसाठी? ही तर मोठी अडचण आहे. बहिरंगातनं बोलायला लागलं तर कापडावर बोलतोय म्हणतात, वारकऱ्यांना बोलणं लागतंय. आतनं बोलायला लागलं तर ज्ञानीपुरुष म्हणतात हे बरोबर आहे. आता ज्ञानी म्हणावा तर तो देवळाकडे यायला तयार नाही. हे चालवलंय कोणी माणसाने महाराज? ज्ञानीपुरुष समाजात मिसळूनच घेत नाही. घेत असतील तर ते भाग्यवान महापुरुष आहेत. आता आमच्या काकाने, देशमुख काकाने वगैरे महाराज ज्ञानीपुरुष समाजाला एक वाट दाखवली प्रवचन करतात, याच्या माध्यमातून. म्हणून आम्हाला कळालं. अशी सांगणारी माणसं दुर्मिळ आहेत. साधं सोपं परमार्थ सांगणारी माणसं दुर्मिळ आहेत. म्हणून सरळ परमार्थाची बाजू मोजकी आहे. म्हणून अगदी शुद्ध स्पष्ट एकदा कळालं की महाराज काही करायसारखं उरत, म्हणून इथं टाकायचंच काही नाही. अगदी मुलं शाळेला असतील तर आईनं महाराज उठून त्यांचे डबे करून द्यायचे. उगच उठून देवळाकडे इकडं रांगोळी घालायला यायचं, त्या मुलांचं काम करायचं आणि मग निवांत वेळेला घरचा देवारा देवघर पुजायचं. देव काय कुठं कामाला जात, देवाऱ्यातलं देव जातात, वेळेला करायचंच ते. पण फार काय त्याच्यात रमायचं नाही. आपलं कर्तव्य काय आहे ते बघितलं पाहिजे. पतिसेवा आधी झालीच पाहिजे. आम्ही आमच्या मुख्य पुरुषानं घरातल्या कर्त्या पुरुषांना किती जणांनी देव पुजले असतील सांगा? उगाच माता माऊली मंडळ आहे म्हणून आमचं देव आहेत हजर. आमच्या बापयाकडून एकही घरात देव पुजलेला मला तरी कोण दिसत नाही. मग त्यांच्याकडेच आहे म्हणायचं. आता पाणी घालायला तरी काय मस्त धुया जास्त पाणी लागतंय माझ्या हिशेबात. एवढं काय पासा बारड्या वाचायला लागत नाही देवा. बरं एकाच तांब्यात जरी बुडवून ठेवलं तरी ते काय नाही म्हणत नाही. त्याचं पाणी मला लागलं, मला साबण वेगळा, मला टावेल वेगळा, असं काही नाही. आमच्यात बारड्या वेगळ्या,
तावील वेगळं, शॅम्पू वेगळं, साबण वेगळं, सगळ्यासनी रोग आहेत, कोणाला त्वचा रोग नाही असा. मला देवाची सेवा करायला काय अवघड आहे सांगा. कामं कमी प्रतीची वाटतात, पण त्याला नेमस्तच माणूस लागतो. नेमस्त कोण माणूस असतो? पुण्यवानच माणूस असतो. म्हणून परमार्थ करण्याला पुण्यवान माणसाची गरज आहे. ज्याच्या वाट्याला निष्काम पूर्व पुण्य आहे तोच परमार्थ करेल, आणि अत्यंत विचारी माणूस असेल तोच परमार्थ करेल. इकडे ढकलून माणसं येत नाहीत. ते आम्हाला आधी सांगता, जरासं कीर्तनात सांगा, पोरं जरा यायला पाहिजे, लहान मुलांनी जरा इकडे यावं. आता मला सांगा, जीप गाडीत दाबून धरून माळा घालायची नेल्यात पंढरपूरला व्यसन सुटावं म्हणून. ती इकडं आल्यावर देवळाकडे येतील. झाडाला परिपक्व पिकलेला आंबा जो गोड लागतोय ते बुक्की मारून मऊ केलेला लागतोय. तसे दाबून कोणाला तरी आणलेलं नाही. इथं आलं तर ते आमच्यातली 4-5 घेऊन जाईल, कारण एकनिष्ठ असतात ती. ह्याच्यात काही दम नाही म्हणणार, तूही बंद कर, असते 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 असते. म्हणून शहाण्या मनुष्यानं कोणाला आणायच्या भानगडीत पडू नये. परमार्थ तसा बघायला गेला तर वैयक्तिकच आहे, व्यक्तिगत आहे. मला सांगा, आता आमच्यातले कीर्तनकार, प्रवचनकार, हा सांगायचा विषय नाही. काय नाही, सेवा म्हणून समाजात काहीतरी ज्ञानदान करत राहायचं, दिव्यानं दिवा लावायचा, असं आवडीनं बोलतात. मला सांगा, आमच्यात किती दिवा लागलेत आधी कोणी बघितलंय? दिवा लावायचा चाललायस तो, बरोबर आहे, तर तुझा दिवा आधी पेटलाय काय बघ. ज्ञान दीप लावू चली, नामदेवरायने म्हणावं ते. नाचो कीर्तनाचे, कीर्तनात नाचले ते एका जन्माचं नाही, 5 जन्माची मागली परंपरा आहे. मागे बहुता जन्म ही चित्रित आलो. म्हणून शहाण्या पुरुषांना सांगायचा अधिकार कधी येईल? अनुभव आला पाहिजे. अनुभव कधी येईल? आधी कृती केली असली तर. म्हणून कृती आणि अनुभव या दोन्हींना मिळून साधन म्हटलेलं आहे. अनुभवे आले अंगा, का कृतीने म्हटलंय अनुभव, आणि अनुभव कृतीशिवाय येत नाही. म्हणून जिथं व्यवहार थांबतो तो परमार्थ, आणि जिथं व्यवहार संपत नाही ते संसार. म्हणजे ज्याचा व्यवहार उरावा पण बाधित रूपाने उरावा शेवट. हेतू इतकाच की परमार्थता कर्तव्य आपलं अजिबात चुकवू नये. रामायणातली, महाभारतातली सगळी पात्र बघा, त्यांनी बिनचूक कर्म केलेलं आहे. आणि मग जिथं चुकलेलं आहे तिथं महापुरुषांना देखील त्रास झालेला आहे. भीष्माचार्यांना पत्नी पडावं लागलं, कर्णासारख्या महापुरुषाला सुद्धा महाराज अडचणीत प्राण सोडावा लागला. द्रोणाचार्यांना कपटानं मारलं म्हणतात, पण ते रागद्वेषानं नको तेवढा अस्त्र-शस्त्र टाकत होते, त्यांना सुद्धा मारावं लागलं. कृपाचार्य राहिले त्या युद्धात, चिरंजीव आहेत ते. म्हणजे सांगायचं हेतू काय, एवढे मोठे महान विद्वान महारथी प्रज्ञावान असून देखील त्यांनी अन्यायाची बाजू धरली, म्हणून त्यांना परमार्थाही जय मिळाला नाही आणि व्यवहारताही जय मिळाला. म्हणून आपापल्या वाट्याला आलेली कर्म. लहान मुलं असेल तर ब्रह्मचारी आश्रम आहे, वयाच्या 25 पर्यंत त्यांना अभ्यास केला पाहिजे, लौकिक विद्या स्वीकारली पाहिजे, शाळा चांगली शिकली पाहिजे, गुरुच्या आज्ञा पाळून सगळं. जुन्या गुरुकुलात हे केलं जायचं, आता होत नाही. पण आता सुद्धा मुलांना लौकिक आधी तयार केला पाहिजे, मग परमार्थात उतरला पाहिजे. व हरिपाठ पाठ करून सवतीत दाखवून काही उपयोग नाही. असते असते वय वाढले ते हरिपाठ विसरत जातोय, आणि मग जुना रंग भिंतीला दिलेला असतोय बघा, त्याच्यावर आम्ही नवीन रंग देतोय. ते जुना रंग असतोय डार्क, नवीन दिलेला असतोय फिकट, त्यातनं आतला रंग दिसतोय. खरडून काढायला ती गिलावाच पडतोय, त्याच्यापेक्षा मूळ संस्कार असलेले बरे पडतात चित्तावर. म्हणून तुकोबारायांनी अनुवंशिकतेला थोडी थोडी किंमत कधी कधी तरी दिलेली आहे. शुद्ध बीजापोटी फळे सालवटी किंवा माझ्या वडिलांची असं का सांगितलं? ते कल्पनाचा दोष चेष्टा म्हणून नव्हे, असं असलं तर ते चांगलं आहे. भक्त प्रल्हाद का नामस्मरण करतात? तर ते बीजच तसं नारदांच्या वचनानं निर्माण झालेलं आहे. पण प्रत्येकाचं असं जीवनचरित्र बघितलं, हे पुण्यवान महात्मे त्यांनी हे का सांगितलं असेल तर आम्हाला मुख्य धर्म कळावा. मुख्य धर्म देव चित्ते आदी अवसानी अंती. निमित्त म्हणून, साधन म्हणून इथं राहायचं. संसारात फारसं काय मिळवायच्या गोष्टी नाही, पूर्वक्रमानं मिळतच राहील. प्रारब्ध आहे, भोगासाठी मानावंच लागेल. याचा अर्थ महत्वाकांक्षा सोडायची नाही. मिळत असेल तर चांगल्या मार्गानं उत्तम पैसा भरपूर मिळवायचा. अगदी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचरी. पण त्या पैशातच गुंतून राहायचं नाही, कारण पैसा हा ही हे इदम तेच मोडतोय सगळं. कारण हे सगळं लौकिक आहे, माया आहे, मिथ्या आहे, मोहमय आहे. ते कोणाला नेता येत नाही. साधन म्हणून वापरायचं आणि असे पटवून घ्यायचं, हे धन कुबेराचं आहे, मिळालेला देह काळाचा आहे. म्हणून काळाच्या अधीन झालेली, कुबेराच्या अधीन असलेली संपत्ती माझी कशी होईल? म्हणून मिळाली तोपर्यंत सद्धर्मात वापरायची, धर्मकार्यासाठी वापरायची, अडचणीसाठी एखाद्याच्या वापरायची. त्यातून मिळणाऱ्या पुण्याईनं आम्ही सद्गतीला जाऊ.
हे झाले पुण्याईचे विषय. पण असते असते कर्तव्य म्हणून काय काय करता येईल, किती किती गोळा करायचं संसारामध्ये. गोळा करून आम्हाला काही रखवाली करत बसायचं आहे का, त्यातून थोडासा वेळ आम्हाला परमार्थाला निघाला पाहिजे. म्हणून वाट्याला आलेली कर्म प्रत्येकाने, लहान मुलांनी अभ्यास करून महाराज चांगली लौकिक विद्या जोपासायची. त्याच्या पुढे त्यांनी गृहस्थाश्रमात जे जे काही विद्या अभ्यासलेली ते आचरणात आणून गृहस्थाश्रमी धर्म सगळे सांभाळायचे. देवघरातल्या पूजेपासून अगदी घराची बारीक सारीक कामापर्यंत त्याचं लक्ष असलं पाहिजे. अगदी सातत्य, चिकाटी, कौशल्यपूर्ण प्रत्येकानं जबाबदारीची जाणीव घेऊन वागलं तर कुणाला कशाचीही दादा कमी पडत. आमच्यात कमी पडतंय हे जबाबदारी चुकवल्यामुळे पडतंय. जबाबदारी ज्या त्या वेळेला जे ते कर्म केलं तर योग्य आहे. म्हणून क्रम आहे कर्मामध्ये, आणि तो ज्याने टाळला तो कधीही सुखी होणं शक्य नाही. म्हणून एकनिष्ठ माणसाची परमार्थात गरज आहे. आणि मग तेच कर्तव्य ठरतं, आणि तेच कर्तव्य सतत केलं तर तोच धर्म ठरतो. महाभारतामध्ये धर्मनिष्ठ कबुतराची कथा आहे. ते कबूतर महाराज एका विशाल वटवृक्षावर राहिलं. एका पारध्याने एक दिवस त्या वडाला बाण मारला, विषारी बाण मारला. तर झाड काही दिवसानं वठत आलं, पानं गळली, सगळे पक्षी उडून गेले, त्यावेळी सगळे सरपटणारे प्राणी वगैरे, खारी वगैरे निघून गेले. ते कबूतर तेवढं राहिलं ढोलीमध्ये. आणि मग एक दिवस देवराज इंद्र वरून जात असताना त्याला वाटलं एवढं सदाहरित वन आहे, यामध्ये एकच वृक्ष वाढलेला आहे, काय भानगड आहे, उतरून बघूया. उतरल्यानंतर त्या ढोलीतून कबूतर बाहेर आला. इंद्राने त्याला बघितलं, विचारलं, म्हणाले सगळं हे झाड वटलेलं आहे, सगळे पक्षी याला सोडून गेले, तू का बसलायस म्हणाले विचारे. तर नाही म्हणाले, या झाडानंच मला बाळपणापासून आश्रय दिला, इथंच माझा जन्म झाला, याचीच फळ खाऊन मी मोठा झालो. उन्हात पावसात सगळ्यात यानं माझा सांभाळ केला. आता याच्या विपत अवस्थेत मला हे सोडणं बरं वाटत नाही, म्हणून मी झाड पडेतोपर्यंत, अरे पडलं तरी तुझा नाश होईल, यामध्ये झाला तरी हरकत नाही, पण मी सोडणार असं म्हणताना इंद्राला, सामान्य पक्षी केवढा आहे छोटा, पण त्याला किती निष्ठा आहे त्याची, या वृक्षावर किती प्रेम आहे. आनंद वाटला. मग काय करता येईल म्हणाले. तर काय, माझं काय मागणं नाही म्हणाले, तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या म्हणाले. तो पक्षी म्हणाला कबूतर इंद्राला. इंद्र म्हणाले, मी प्रसन्न आहे, तुला मागायचं ते, हे झाड सदाहरित करा म्हणाले पहिल्यासारखं, मला काही दुसरं मागायचं. आज अमृत शिंपलं, लगेच झाड हिरवं झाले. ही कथा भीष्माचार्यांनी सांगितली आहे धर्माला. ही तू काय कथा छोटी आहे, पण एवढ्या वनात वटलेलं झाड हिरवं त्याच्या नुसत्या एकनिष्ठतेच्या प्रयत्नामुळे झालं का नाही. सतत प्रयत्न करत राहून एकाच ठिकाणी जर आम्ही पाय रोवून घंट उभारलो तर यश कुठं जाणार आहे दुसरीकडे. पण आमची माणसं एवढ्यात अडचणीत आहेत. सहनशीलता, संयम, बोलण्यात माधुर्य. आमच्यासारखी आरेरावीची कोल्हापूर जिल्ह्यासारखी तरी भाषा कुटुंबाच्या जगात मागं पुढं बोलताना झालं तर विकत घेतो म्हणतात. आता काय तुझी किंमत सांग म्हणतात. आता माणसाचं विकत घेतो म्हणतात. असली बोलणे झाल्यावर माणुसकी राहील का त्यामध्ये. एखाद्याची अडचण असते, गरीब असतात माणसं, गरीब असतात म्हणून लाचार नसतात, हे कळायला पाहिजे. प्रत्येक माणसात एक माणूस तत्व आहे, आणि ती माणुसकी सुटली तर तो माणुसकीचा धर्म राहत नाही. म्हणून सुग्रीव बलवान होता, वाली बलवान होता, मनुष्यता सुटलेली होती. भावाभावांच्या पत्नीचे व्यवहार एकमेकात झाल्यामुळे देवाला ते पटलं नाही. सुग्रीवाची पत्नी, वालींची पत्नी तारा, सुग्रीवाची पत्नी रुमा. मला बलवान असून काय उपयोग होता. पण मारुतीरायांना ते आवडत नव्हतं. मारुतीराय ज्यावेळी सचिव झाले किष्किंधेत आल्यानंतर राज्याचे, त्यावेळी मारुतीरायांनी त्यांना जबर जाणीव करून दिली, ही वर्तणूक नरपक्षामध्ये आपल्यामध्ये जमत नाही. वानरांच्यातली ही चुकीची भाषा आहे, वागणं चुकीचं आहे. आणि ज्यावेळी रामप्रभू भेटायला आले त्यावेळी रामप्रभूंच्यात आणि लक्ष्मणांच्यात बघितल्यानंतर मारुतीरायांना कळतं ही एक आमच्यापेक्षा उच्च अशी जीवनशैली आहे. कारण यांचा पक्ष आहे वानरांचा. वानर शब्दाचाच अर्थ आहे नरत्व असेल का नाही. वा नर किंवा नर, नर म्हणावं का याला वानर म्हणावं. आमच्या सुद्धा असा पक्ष आहे वानरासारखा वागणारा, त्यांना काही नाते संबंध वगैरे कळत. म्हणून मारुतीरायांची का निवड केली. सगळेच महाराज बलवान अंगद होते, जांबुवंत होते, नळनीड होते, त्यांची मंदिरं का झाली नाही, मारुतीरायांचीच मंदिरं का. तर वर्तणूक आहे, आचरण आहे, ते कर्तव्याच्या बाजून आहे, धर्मनिष्ठ आचरण आहे, बुद्धिमत्तां वरिष्ठ. त्यांच्या जीवनाकडे काय बघायचं. आता रामनवमीचा झालेला आहे उत्सव, आता होणारा उत्सव आहे मनोजवम मारुत तुल्य वेगम. त्यांचं बघायला गेलं तर हनुमंताचं बळ बघायला गेलं तर तो प्राणमयी देवता आहे. प्रत्येकाचा प्राण म्हणजे मारुतीराय आहे. ते जर निघून गेले तर सृष्टी चालणार. आत्मा चैतन्य अधिष्ठान म्हणून राम प्रभू आहे. जिथं राम आणि हनुमंत नांदतात तिथंच मनुष्य जिवंत राहू शकतो. असं एक त्यांची रूपकात्मक भाषा आहे.
आणि तेच मारुतीराय ज्यावेळी पहिल्या टप्प्यामध्ये सुग्रीवाचे सचिव होतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये रामप्रभूचे कार्याध्यक्ष होतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये रामप्रभूंची दास्य भक्ती कशी करावी हे जगाला आदर्श घालून देतात. म्हणून आपापल्या वाट्याला आलेली कर्म ही माऊलींनी सांगितले केवढं विविक्षित उदाहरण आहे बघा मोठं. किती त्यांना पुराणाचा आणि किती अभ्यास असेल. प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी योग्य कर्म केलं महाराज ज्याची आम्ही सेवा करतो तो देव आमची सेवा करायला येतो. म्हणून जीवनमुक्ताचा देव भक्त होतो आणि जीवनमुक्त देव होतो. एवढी उंची आहे आमच्यामध्ये भक्तीची. म्हणून मारुतीरायांनी केलेली सुग्रीवाची सचिवपणाची सेवा. त्यावेळी रामप्रभूंनी लक्ष्मण आले त्यावेळी ओळख करून देताना ते म्हणतात तुम्ही कोण आहात. मारुतीरायाला देव विचारतात तुम्ही कोण आहात. देहदृष्ट्या तु दासोहम जीवदृष्ट्या तु नंशका आत्मदृष्ट्या तुमेवाहम इति मे निश्चलामती. हे रामप्रभूंना म्हणतात देवा की मी आत्मदृष्टीनं बघायला तर तुझा अंशच आहे, देहदृष्टीनं तुझा दास आहे आणि जीवदृष्ट्या तुझा अंश आहे. म्हणजे आत्मदृष्टीनं तू मी एकच आहोत परब्रह्मरूपानं, देहदृष्टीनं तू देव आणि मी भक्त असा आहे. आणि अंशांशी भावात बघायला गेलं तर जीवदृष्ट्या त्वदंश का तुझा मी अंशच आहे. त्यामुळं जीव ईश्वर आणि सेवा करणारा भक्त या तिन्ही मापातून बघायला गेलं तर माझी निश्चित मती अशी आहे मी नि तू वेगळे नाही. मग महाराज राम लक्ष्मणांची त्यांनी मनोगत जाणली आणि सुग्रीवांच्याकडे घेऊन गेले. सुग्रीवांच्या बरोबर योग्य अशी विचारणा झाल्यानंतर सीतामातेचा शोध घेताना त्यांच्या बुद्धीचा कस लागतो. कारण जटायूंनी संपातीने सांगितलेलं होतं दक्षिणेकडे गेलेला आहे रावण. सगळीकडे टीम वेगवेगळ्या पाठवल्या पण दक्षिणेकडे जरा अशी बलवान बुद्धिमान हुशार पाठवली. नळणे जांबवंत अंगद हे सगळे इकडे गेले दक्षिणेकडं. आणि दक्षिणेकडे जाताना मारुतीराय जाताना रामप्रभूकडे फिरून आले. रामप्रभूंना म्हणाले की ज्या सीतेचा शोध घेण्याकरता आम्हाला पाठवतात त्या सीतेचा निदान फोटो किंवा काहीतरी आम्हाला दाखवत. कारण कसे आहे सीतामाता हे कोणी बघितले. रामप्रभूंना आश्चर्य वाटले. वानरात अशी बुद्धी असणारा एकमेव हा मी बघितला. आता रामप्रभूंना काय माहिती नव्हतं रामप्रभूंना असं नव्हे पण चांगलं डोंगरे महाराजांनी म्हणलंय आपल्या तुलसी रामायणामध्ये सुद्धा चांगलं म्हणलंय. ते म्हणतात काहीतरी खून द्या तर सीतेची वस्ती जेत जेत घडे ते तर राम राम स्मरती झाडे. चांगलं वर्णन नाथाने भावात म्हणाला. पाषाण खडे सदा सर्वदा राम राम. तिथं पाषाण खडे हिरे सगळे काय असेल ते वृक्ष संपत्ती राम राम म्हणत असेल ती जागा सीतेची आहे असं ओळख म्हणतात. एकदा सांगतात. दुसऱ्यांदा म्हणतात माझ्या हातातली अंगठी दाखव आणि जवळची देतात. आता रामप्रभूंना मारुतीराय म्हणतात अशा अंगठ्या रावणानं पुष्कळ दाखवली असतील तर हे काय दाखवायलाच म्हणाले. कारण प्रलोभनासाठीच तिथं बसवलेलं आहे अशोकवनात. आणि मग तिसऱ्यांदा महाराज अगदी गुप्तपणानं विचारतात अत्यंत जवळ अशी एखादी आठवण तुझी असले तर देवा मला सांग. म्हणजे मला सांगितल्यानंतर त्या मला ओळखतील. आणि मग रामप्रभू त्यांना अत्यंत जवळची गोष्ट सांगतात. एक दिवस इंद्रपुत्र जयंत सीतामातेच्या मांडीवर चोच मारण्याचा प्रयत्न करतो. ही अत्यंत महाराज बंद खोलीतली गोष्ट. पण रामप्रभू कोणाला सांगतात मारुतीरायांना सांगतात. कारण मारुतीराय हे आपणला सांगितलेली गोष्ट दुसऱ्याला सांगणार नाही एवढी जाणीव देवाला होती. आमच्यात एकाला समजला 6 जणांनी कळत आहे. केवढी एकनिष्ठा. कार्य करत असताना आपल्या मालकाची किती आपण आबरू राखायला पाहिजे हे त्यावरून बोलून येते. मग त्या जयंत पुत्राची गोष्ट ऐकल्यानंतर मारुतीराय जातात. एका ओढीमध्येच रामनामाच्या बळावर ते जातात. केवढं मोठं सामर्थ्य आहे. क्षणमाही एका क्षणात सौयोजन मर्याद समुद्र म्हणजे 350 मैल तसं बघायला गेलं तर 1000 किलोमीटर एवढं अंतर एका क्षणात पार करतात. क्षण लव तुटी निमेष प्रहर घटका मग प्रहर असं वाढत वाढत वर्षामध्ये एका क्षणात म्हणजे पापणी झाकायचा सुद्धा त्याचा कितीतरी भाग कमी आहे. एवढ्या वेळेत ते लंकेत जातात. त्यामध्ये मग ते सुरसा राक्षसीने गाठ पडते. देव माता आहे राक्षस नाही देव माता. तिला ती व्यापक रूप धारण करते गिळायचा प्रयत्न करते. मारुतीरायाने शतपट योजना धारण केल्याशिवाय शेवटी ती मोठी होते त्याच्यापेक्षा शेवटी लहान रूप धारण करतात कानातून निघून जातात. युक्तीनं कसे बाहेर पडले चर्चा करतात. ब्रह्मदेवा देखील देव सुद्धा महाराज आश्चर्य व्यक्त करतात मारुतीरायांची बुद्धी पाहिल्यानंतर. पुढं सिंहिका नावाची छायाग्राही राक्षसी गाठ पडते. ती सुद्धा सावली पडलेल्या प्रत्येक जीवाला उडून घेत असते. तिचा एका बुकीतच ते नाश करतात. पुढं मैनाक पर्वतगाठ पडतो. ही रूपक आहेत महाराज. देवमाता परीक्षा बघायला येते त्यावेळी आपली काय करावी आपल्याला आवाका काढावा युक्ती वापरता आली पाहिजे. पुढं मैनाक पर्वत सोन्यानं मडवलेला आहे. तिथं पाय सुद्धा दिला जाता अंगठ्यानं दाबला म्हणजे साधकानं मोहाला बळी पडू नये.
पहिली सुरसा होती तर युक्तीनं बाहेर पडायचं, या देवमाता अशी विघ्न आणतात. तिसरी सिंहिका लोभाची, तिला सुद्धा महाराज मारून टाकलं. आणि शेवटी लंकेत लंकिनी जी रखवालीला ठेवलेली होती तिला ते विचारतात लंकेचं द्वार कधी उघडणार वगैरे चर्चा झाल्यानंतर म्हणते लंकिनी माझ्याबरोबर युद्ध केलं पाहिजे, त्यावेळी तुला आजत आहे. एका ठोशामध्येच तिला मारतात, रक्त ओकते. आणि मग ती सांगते मला ब्रह्मदेवानं असं सांगितलेलं आहे, एकाच भुक्तीमध्ये तुझ्या तोंडातून जो रक्त पडायला भाग पाडेल त्यावेळी रावणाचं मरण आलंय असं समजायचं. एवढ्यावर मी आता खुशाल प्राण सोडते, पण हे वानरराज तू काय कर म्हणाले, राम हृदयात धरून तोंडात राम राम म्हणत या राक्षसिनीच्या तांड्यात फिर, त्याशिवाय तुझं रक्षण होणार. जे निषाद राज कौशल करू राज, की तुझ्या हृदयामध्ये हृदयी राख, हृदयात तू रामराजाचं स्मरण करत जा. आणि हे तिला कळतं. असा सांगणारा जो राक्षस असला तरी संगतीनं त्याच्या उद्धार होईल. हे पटवून घ्यावं की लंकिनी ही विरोध आहे मरुत्याला, पण ती काय करते असा एक उद्देश सांगते. आणि रामप्रभूच्या स्मरणातच पुढे ते बिभीषणाच्या घरात जातात. बिभीषणाचं घर या लंकेत एवढं विचित्र वागणूक आहे. इथं कशी तुळस आहे, इथं कसे गोपद्म काढलेले आहेत, इथं कसं दाराला तोरण बांधलेलं आहे, तर राम राम कोण महात्मा म्हणतं. आणि मग त्यांच्याकडे ब्राह्मणाचं रूप धारण करून सगळ्या लंकेचं महत्त्व जाणून घेतात. लंका अजोड अभेद्य असते. आणि शेवटी बिभीषण सांगतात वर्माच्या गोष्टी काहीतरी त्यातून. आणि मग शेवटी बिभीषणाला जसं सांगता येईल तसं सांगितलं, ऐकून ते जातात. आणि मग आता आल्यानंतर मी एकटा आलोय हे कळायला तरी पाहिजे. सीतामातेजवळ जातात. सीतामाते योग्य त्या गोष्टी, तिला वाटतं तू लहान वानर आहेस, हे तर राक्षस केवढे मोठे आहेत, माते माझं रूप बघणार काय म्हणाले. विशाळ रूप धारण केलं. एवढी सीतामाता आनंदित झाल्या. म्हणाले तू एकटा ह्या लंकेचा नाश करू शकशील. म्हणाले भूक लागलेली आहे, तर म्हणाले पडलेली फळं खा. हुशार असल्यामुळे महाराज हलवून झाडं फळं पाडली. पडलेली फळं खायच्या शाळेने, झाड कुठं मोडायला सांगितलं नाही, तर सगळे हलवून सगळा अशोकवनाचा विध्वंस केला. त्याचे रक्षक माळी, रावणाचा पुत्र अकया कुमार, त्यांना मारण्यात आलं. नंतर इंद्रजित आला, त्यानं पाश टाकले. आणि मग त्या ब्रह्मास्त्राच्या पाशात बांधल्यानंतर म्हणाले याला मान द्यावा, म्हणून रावणाच्या समोर गेले. म्हणजे एखादा दूत काय करू शकतो, तर एवढी मोठी अभेद्य लंका भेदू शकतो, तिथं आपला संदेश पोच करू शकतो. आपला माणूस जिथं गुप्त आहे त्याचा शोध घेतला. आणि शेवटी रावणाला एक वानर काय करून जाऊ शकतो, त्या रावणाला देखील भीती घातली. आणि सगळी लंका, मला त्या राग आला रावणाला. त्याने सगळी कापडाने शिट्टी गुंडली, कारण वानराचा शेवट असतो म्हणजे शिट्टीत, असं तिथं निघालं त्यांच्यात. ते सगळ्या लंकेतली कपडे आणून बांधली तरी शिपूट वाढतच राहिली. आता ती शिपूट सामान्य नव्हती, ती पार्वती माताच होत्या. कारण रामप्रभू मारुत्र्यांचा अवतार हा भगवान शंकरांचाच अवतार आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर. आणि मग त्यावेळी रामप्रभू म्हणाले, आपले भगवान शंकर म्हणाले मी एकटाच अवतार घेऊन जाणार, तर माझं कार्य आहे ब्रह्मचर्याचं. नाही म्हणाले तुम्हाला मला घेतल्याशिवाय जाता येणार. आणि मग तू कशात येणार म्हणाले, तर शेपटी जी आलेली होती ती पार्वतीच होती. आता मला सांगा, ज्या आदिशक्तीनं जाळलं नाही असं काय आहे जगात. दसऱ्यातले देवी महात्म्यात वाचता तुम्ही, देवी भागवत देवी सप्तशती, केवढा मोठा आद्याशक्तीचा मोठा प्रहार आहे. ती पार्वती माताच होती शेवटी. तिनं सगळी लंका जाळली. आणि मग शेवटी रावणाला वचक बसला, कारण तिथल्या लोकांचा असा एक अजेंडा होता, रावणानं शिकेला आणलेले तो त्याचं तो बघून खरं एक राजानं केलेलं पाप प्रजेला भोगायची वेळ आली. सगळं जळायला लागल्यानंतर मात्र त्रास झाला. हे कर्तव्याच्या गोष्टी सांगायला लागले. यात कीर्ती व्हावी अशी मारुत्र्यांची काडीची अपेक्षा. एवढा शोध करून ते परत जातात आणि ब्रह्मदेव त्यांची कीर्ती वर्णन करून पाठवतात. स्वतःच्या मुखानं कीर्तीनं वर्णन करणं हे किती दास्यत्वाचं मोठं लक्षण असेल. एवढी मोठी कामं केल्यानंतर रामप्रभूंना आनंद होतो की मी तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, कारण तू जे काही केलंस माझ्यासाठी ते सगळं सेवक भावातून माझ्या अंगावर ऋणच झालेलं आहे. आणि अशी ऋणी करून करणारी सेवा जी आहे ते सेवेचं फळ असतं महाराज, साक्षात तद्रूपच होणे. तैशे स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हिची परमसेवा येर ते पांडवा वाणीचे. आपल्या पतीला लागणारं मनोगतानुसार वागणं ही त्याची सेवा आहे. गाईला हिरवी बैरण, एखादी मोठभर डाळ आणि गुळाचा खडा देणं ही त्याचं जेवण आहे. गाईला केळं चारायची, गाईच्या पाठीवरून हात फिरवणं, योग्य तो आहार घेणं. गाढवाची पूजा काय करायची सांगा, लांबूनच नमस्कार करायचा, कारण त्याला मागही गंध लावायला जाऊन चालत नाही, पुढंही धरायला जाऊन चालत. जे ते प्राणी तुकाराने सर्प विंचू नारायण वंदावे धरून शिवणे असे एक विश्वात्मक देवाची उपासना करायची कर्तव्यातून. महाराज वानर कुळात जन्माला येऊन त्यांनी प्रभूची सेवा केली.
आम्हाला का बरं होणार नाही, त्यांच्यापेक्षा आमची बुद्धीची वृत्ती जास्त आहे महाराज. पण ते काय साक्षात ईश्वर होते बरोबर आहे, पण कपिकुळ उद्धारिले आणि इकडे मुक्त केले राक्षसा. मारुती यांच्या जीवनात एवढं आम्हाला त्या बोधक कथा आहेत त्यांच्या. ही चरित्र बघितल्यानंतर शेवटी त्यांचा सत्कार करायचं सीतामाता ठरवते. कारण काय काय प्रयत्न केले, सीताशुद्धी केली, अहिरावण मैरावणाच्या तडाख्यातून वाचवलं, लक्ष्मणाला शक्तिबाण लागलेला त्यातून त्याला वाचवलं. नुसतं औषध नाही, सगळ्या प्रयोगशाळेसह सुषेण वैद्याला घेऊन आले. तर मागणारे औषध नाही म्हणाला, अँटीबायोटिक म्हणजे काय करतात. आजही मला त्या पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ म्हणून गाव आहे, तिथे त्या अमृत संजीवनी हाड सांध्यात आपल्या भागात म्हणतात संगीनी म्हणून ती अजून औषधी भेटतात. पण ते मेल्याला उठतेले काय मला माहिती नाही. औषध आहेत पुष्कळ, मरण पावलेला सुद्धा उठू शकतो, अशा औषधं आजही मिळतात, तिथले लोक ते विकतात. म्हणजे हे खरं आहे की मारुतीरायांनी जिथून द्रोणागिरी आणला तिथून ह्या सगळ्या बंदी आजही भेटतात. हे कर्तव्य इतकं त्यांनी निकोपपणे केलं, निरपेक्ष भावनेने केलं. खात्यावर पैशाची गरज नाही, 31वा दिवस पहिला 1 तारीख असलं काही त्यात. बरं हे काम कोणाचं हो? रामप्रभूंचं. हे कार्य व्हावं आणि आपण अलिप्त राहावं. एखादा कार्यकर्ता कसा असावा हे मारुतीरायांच्या चरित्रावर बघा. पहिल्या वर्षी कार्यकर्ता असतोय, दुसऱ्या वर्षी नेता व्हायला होतोय आमच्याकडं, पण त्यांनी हे बघण्यासारखं आहे. ज्यावेळी सत्काराची मांडणी केली जाते त्यावेळी सीतामाता म्हणते पहिला सत्कार व्हावा मारुतीरायांचा. सगळ्यांचे सत्कार होतात, अंगदांचा, कारण तो वालीपुत्र आहे, सुग्रीवाचा सत्कार होतो. देवानी सगळी राज्य मिळवली महाराज, पण देऊन टाकली. रामप्रभूंनी तसं ठेवलं नाही. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं वालीपासून काढून. पाताळीचं राज्य अहिमईचं होतं ते महाराज त्यांच्या मुलाला देऊन टाकलं. रावणाचं राज्य लंकेचं मिळालेलं होतं ते विभीषणाला देऊन टाकलं. शेवटी रावण शरणाला तर काय करशील म्हणतात, अयोध्या देऊन टाकेल म्हणाले, काय हरकत आहे. म्हणजे असा देव नव्हता माझ्या मते. आता जर देव पुढारी वगैरे असतात तर आपल्या 3 भावांनी 3 राज्य दिली असती. भारताला 1, शत्रुघ्नाला 1 आणि लक्ष्मणाला 1, तिन्हीकडे 3 बसवले असते. एवढा स्वार्थी देव. देवाला फक्त काय करायचं आहे, अन्यायी अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला मारून धर्माचं रक्षण करण्याकरता तशी माणसं तिथं बसवायचे. देवाचं कार्य आहे धर्मसंस्थापना. त्याला काय भौगोलिक रचना वाढवायची नव्हती, काय त्याला जग प्रांताक्रांत करायचं नव्हतं. ही देवाची इच्छा मारुतीरायांनी जाणलेली आहे. म्हणून देवाचं आणि मारुतीरायांचं मत एक आहे. तसं आपलं भक्ताचं आणि देवाचं मत एक असावं. उद्धाराला काय वेळ लागतो महाराज. तुकोबारायांना काय अडचण होती का, पाप होतं, फक्त पांडुरंगाची इच्छा आणि त्यांची इच्छा येईल. आपण जगायचं कशासाठी, नामसाधना जगात एक समाज सुधारणा व्हावी या निमित्तानं. तसं मारुतीरायांनी जे जे कर्म केलं ते अतिशय निष्काम आणि पवित्र अंतःकरणाने केलं. तिथं काहीही मोबदला धरला नाही. निष्काम कर्मामध्ये जे सामर्थ्य आहे, म्हणून आज तागायत महाराज जगाची दुःख दूर करण्यासाठी रुईच्या माळा आम्ही त्यांच्या काळात घालतो. किती पुण्य असेल. त्यांचं कार्य पुण्याईवर आज चालू आहे, कधीही संपणार नाही. समाधी संजीवन हरिपाठ पुण्याईवर आज ज्ञानोबरायांचं केंद्र चाललंय. आज स्वामी समर्थांचं केंद्र पुण्याईवर चाललंय. त्यांनी केलेली निष्काम कर्तव्य हयात आहेत का ते आज? हयात नाहीत. मारुतीराय चिरंजीव आहेत मान्य आहे, दत्त महाराज चिरंजीव आहेत मान्य आहे, त्यांचे काही काही अवतार आहेत, 1000 वर्ष अजून कार्य करतील अशा आहेत. पण ह्या देवता असल्या नसल्या तरी देखील त्यांच्या पुण्याईच्या बळावर हे कार्य होतं. म्हणजे किती शुद्ध वागले असतील ते सांगा. आणि मग सीतामाता म्हणते मारुतीरायांना काहीतरी नवरत्नाचा हार आपल्या गळ्यातला देते. त्यावेळी मारुतीरायाला शोधायला जातात. आदर सत्कार करायला काय भरलाय, समारंभ ठरला, आणि तिथं ज्याचा सत्कार होणार आहे तो तिथं नाही, त्याला हुडकून आणायची पाळी आहे. असा खरा कार्यकर्ता असा भेटेल का? मग शोधून आणलं त्याला आणि विचारलं तुमचा सत्कार करायचा म्हणतात आदिमाता सीतामाई, त्यामुळे तुम्ही घेतला पाहिजे सत्कार. त्यावेळी मग ते पृथ्वी मोलाचा हार गळ्यात घातल्यावर मला उडून जातात झाडावरनी, उडून बघतात त्यात राम आहे काय. ते सगळे हसतात. एवढ्या मोलाचा हा मणी थुंकून टाकालाय पुढून, तुझ्यात तर राम आहे का म्हणून ते विचारतात काही मानव. त्यावेळी प्रत्यक्ष मारुतीराय पुढे येतात. आता इथून कथा येते का कुठं कुठल्या रामायणात नाही, पण आमच्यात कीर्तनकार प्रवचनकार नारदीय लोकांनी आम्हाला सांगितलेली ऐकिवात आहे. आता ती छाती फडून दाखवतात, छातीच्या पासळ्या, आणि आता राम पंचायतन बसलेलं दिसतं. आता हे किती त्यांनी अंतःकरणात, आता परमार्थातलं अंतःकरण म्हणजे पोट, हृदय म्हणायचं. आता ती हे बोधक चित्र आहे. आत राम प्रभू बसलेले आहेत, सीतामाता जवळ आहेत, भरत शत्रुघ्न माग आहेत, लक्ष्मण आहेत जवळ. आणि हे पंचायतन बघितल्यानंतर
सगळ्या वानरांना, सगळ्या तिथल्या सभेतल्या लोकांना आश्चर्य वाटतं. रामप्रभूंनाही आनंद होतो, सीतामातेलाही महाराज खजील झाल्यासारखं होतं. आणि मग शेवटी तिथून एक कीर्तनकाराने महाराज एक छोटी गोष्ट सांगितलेली आहे. ते आमचे पुंडशास्त्री सांगतात की एका बारक्या छोट्या वानराच्या पिल्लानं विचारलं, हे मारुतीराय, हे कसं तुझ्या छातीत बसले एवढे सगळे? मारुतीराय म्हणतात, माझ्या जागा होती म्हणून बसले. मला एवढं सांगायचं, एवढंच ऐकण्यासारखं आहे त्या कथेमध्ये. तसं तुमच्या आमच्यामध्ये जागा पाहिजे. आमची जागा शेतात, जनावरात, बायका मुलात, पैशात अशा अडकून गच्च भरलेली आहे. मग जुनं भरलेलं आहे ते काढाय तरी पाहिजे आधी, तर तिथं देव बसायचं. चांगल्या जागेवर माणसं बसायचं नाही, झाडून खुर्ची तरी बसत नाही. किती निकोप देव बसणारी जागा असली पाहिजे. पवित्र अंतःकरणातच तो बसतो. मारुतीरायांनी कसलाही सत्कार न स्वीकारता महाराज लगेच निघून गेले. एवढं कार्य करून आलिप्त राहणारा महापुरुष महाराज, त्यांचं नाव पवनपुत्र म्हणतात, कोण केसरी नंदन म्हणतात, काही म्हणतात, पण त्यांनी केलेलं कार्य सुंदरकांड म्हणून वर्णन केलंय. सुंदर म्हणजे पवित्र. हे कांड जर बाजूला काढलं रामायणातलं, तर रामायणात कशाचीही किंमत राहणार. एकाच दास्यत्वावर एका महापुरुषानं एवढ्या मोठ्या अवताराची जर एवढी सेवा केली असेल, तर सांगा, निकोप सेवा करणं, दास्यभक्ती करणं इतकी सोपी आहे काय? देवाचं दास म्हणून घेणं सोपं आहे. तुकोबारांचा अभंग आहे, तुझा दास म्हणत 80 लोक पार. देवा मला म्हणतात हा पांडुरंगाचा भक्त आहे, कोणतरी म्हणतात इकडे तिकडे, खरं मला लाज वाटते, मी अजून तसा झालेलो. कर्तव्यात चुकताना माणूस पण उरत नाही. वाट्याला आलेली कर्म, वर्णाश्रमानुसार आलेली कर्म परोपकार म्हणून करावी लागतील. एक जन्म तरी परमार्थासाठी मी काढायला पाहिजे. म्हणून काहीतरी नियम ठरवावे लागतील, काहीतरी व्रतस्थ जीवन बांधले पाहिजे, नियम शाश्वताचे पाहिजेत, घराघरात संवाद पाहिजेत. स्त्री पुरुष भेद गोष्टी या कळण्यापुरत्या, समजून सांगायपुरतं वाद असावेत, पण वाद अंतःकरणापर्यंत नसावे. प्रत्येकाचं बोलणं शालीन असावं, कुलीन असावं. मला एकदा जन्माला यायचं, वाणी वापरायची आहे. माझ्या बोलण्यानं भांडण थांबेल का? मला बोलायची गरज आहे का? हे ज्याचं त्यानं तपासायचं. काय म्हणजे मोबाईलवर किती बोलावं, किती घरात वाद वाढवावा, ज्याचं त्याला कळत नाही. म्हणजे बुद्धी किती आम्ही खाली आलोय अधोगतीला. हे कशामुळे व्हायला लागलंय? तर युक्त आहार विहार, नियम नाहीत इंद्रियासी, निद्रेची वेळा ठरलेल्या नाहीत. लोक रात्रीच फिरायला करतात, 1-1.5 रात्री फिराय केली. जुनी लोक रात्रीची फिरते, काय सांग, निशाचर म्हणतात रात्री फिरत. ही रात्री 12 वाजेपर्यंत फिरते. सकाळी आणि कवायत करायला तर उंदरवाडीची लोक सरवड्यात फिराय, सरवड्यातली उंदरवाडीत. हे तुमच्या इथं बरं आहे, आमच्याकडे खेड्यात लाकडं गोळा करत जातात बाहेर का. ढिगात गावलं, उपसलं, कोणाचं वाळल्याला पडलं, चुलवानाची सोय झाली. म्हणजे फिराय जरी गेली तरी संसारचे तातच आहे त्यांच्या. काही का असे ना, फायद्याशिवाय घरला यायचं. आता मला सांगा, काय म्हणजे नित्यनेमानं करायचं आपल्यासाठी काय त्याच्यात चाललंय? शरीर स्वास्थ्यासाठी तरी चाललंय का? मनाची तरी त्यात तृप्ती होते? काय काय केल्यानं जीवन समृद्ध होईल सांगा? असते हे सोडावं लागेल. शेवट अशी एक वेळ येईल, त्यावेळी तळमळ होता कामा नये. म्हणून मरताना निर्वैर मरता आलं पाहिजे आणि निर्वासन मरता आलं पाहिजे. वासना मरताना अजिबात असली नसली पाहिजे. तर हे मला खायचं उरलंय, हे माझं भोगायचं उरलंय, हे माझ्या मुलाचं लग्न ठरलं राहिलंय, एवढं करायचं, ह्या गोष्टी वासनेतल्या आहेत. आणि कुणाशी वैर नसावं, मला असेल तर ते मिटवून टाकावं. पण वैराच्या गोष्टी परत जन्माला आणतात, वासना परत जन्माला आणतात. निर्वैर आणि निर्वासना मरणं हे आपल्या हातात आहे. क्रियमान मात्र चांगलं करावं लागेल. म्हणून प्रत्येक गोष्टी महापुरुषांच्या बघा, कुणाविषयीच वाद नाही. ज्ञानोबाईंची झोळी फाटली, माती टाकली, कोणाला शाप दिला का? नाही, कुणाला शाप दिला. आपलं कर्म आहे असं समजून घेतलं, निवांत गेलं. नाथाने किती येऊन 108 वेळा थुंकला, 108 वेळा आंघोळ केली. ते पळपुटे होते, नेवळटपणा हे महाराज काही अडाणी लोक आमच्यातले सांगतात. संतांनी आम्हाला हे टाळ वाजवायला शिकवलं, असं अनाठाई. महाराज त्यांना संतपणा कळाला. खऱ्या संतांनी चमत्कार नावाची गोष्ट कुठे लिहिली करून? आता बघायला गेलं तर आता गोष्टी त्या बोलण्यासारख्या नाही. त्याच्यात शहाणी माणसं अडकल्यात का आमच्यासारखी गेल्यात? जी समाजात शहाणी म्हणतात तीच खुळे आहेत सगळी. आणि आम्हाला जे खुळे म्हणतात, एकही मनुष्य खेड्यातला महाराज भाजीची पिंडी घेताना 10 वेळा हलवून घेत बघतात माणसांची. त्यांना औषध मारलेलं कळतंय, बिना औषधाचं कळतंय, खायचं काय कळतंय. या लोकांना काय कळतंय सांगा? सगळं केमिकलचं खाणारे लोक.
तयार माल 3-3 महिने खराब न होणारे बिस्किट खाणाऱ्या माणसाला काय बुद्धी असणार आहे? आम्ही सकाळचं संध्याकाळी आणलं तर महाराज आमचं ताक सकाळी ठेवलेलं संध्याकाळी जिभव लावलं तर इंजेक्शन लावल्यासारखं होतंय आंबट. आणि ह्यांचं महिना टिकलेलं ताक पितात. काय बुद्धी असेल त्या माणसाला? कारण अन्नमय ही सौम्य मन, अन्नावरच मन तयार होतं आणि मनावरच स्वभाव बनतो. मग मन सांभाळायचं असेल तर आहार सांभाळावा लागेल. मारुतीरायाने कुठं तेल तिखट काय खाल्ले असं कुठं वर्णन आहे? कुरकुरं खाल्लेलं असं कुठं रामायणात वर्णन आहे? आमची पोरं कुरकुरं खातात आणि भीमरूपी महारुद्रानं वज्रानं हे वाच म्हणायचं. ते म्हणण्यापेक्षा कुरकुरं बंद करायला पाहिजे. हे सांगायचं की अडचण वाटते. हे काय प्रवचनाचा विषय नाही, कीर्तनाचा विषय नाही. मला जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. मुलांना मंदिराकडे पाठवून द्यायला पाहिजे. आता अंगारा लावून हे जाऊन पाठवून द्यायचा. सामर्थ्य असतं त्याच्यात 100% खात्री आहे. सजातीय तुम्हाला त्या क्षेत्रातच जावं म्हणून केंद्र उभा करायची वेळ आहे. स्वाध्याय परिवाराने केंद्र उभा केली, बैठकी उभा केल्या. का करायची गरज आहे? ते तिथं गेल्यानंतर तेच होत आहे. आमची माणसं फक्त शिस्त सांभाळत नाही. शेगावची दिंडी मापात येते एकसारखी, शिर्डीची दिंडी येते आणि आमच्या दिंडी अशा मागं पुढं करतात. कारण ही दिंडीला म्हणून आलेली हा दोष देते असं नाही. शिस्त नाही, सांप्रदायिक शिस्त पाहिजे. अंतःकरणात भीती पाहिजे देवाविषयीची. मी कशा करता आलोय सदैव जाणीव पाहिजे. म्हणून मरणाची भीती विसरलेला आमचा समाज आहे. वारकऱ्यांनी मरणाची भीती पुढे ठेवली पाहिजे. आणि मरणाची कारणा हे आठवण संचिताशी धनलोभ हेवा. काय गोळा करायच्या महाराज किती रात्रीचं याचं त्याचं शेतकऱ्यांनी पाणी पाजायला जातो. शरीराचे आम्हाला जरा सुद्धा खात्री उरलेली तरी देखील आम्ही तेवढं काम करायला जातो. पण कीर्तनला सण म्हटलं तर अजिबात आम्हाला वेळ म्हणून सवड निघते, पण आम्ही सवड काढत नाही. विषयासक्त सगळं जग झालेलं आहे. म्हणून ही सगळी कर्म करत असताना आम्हाला युक्त कर्म कोणतरी अयुक्त करावं. परमार्थात आलं तरी मला जेवढं आपली बाजू आहे तेवढी करावी आणि उठून जावं. कोणाशी हुज्जत कोणाशी काही करत बसू नये. व्यावहारिक गोष्टी म्हणजे परमार्थ नव्हे. एक महाराज पवित्र जागा आहे. राम मंदिर एक पवित्र जागा आहे. इथं लोक आले की सगळे पाया पडतात. कोणीही बुद्धिमान असू दे इथं पाया पडतात. तुमच्या आमच्या घरच्या का पाया पडत नाही? आता इथं घर आहे इथं का पाया पडत नाहीत लोक? इथंच का हात जोडतात? तिथं 1000 वर्ष 400 वर्ष 500 वर्ष काहीतरी महाराज तिथं देवाचं अधिष्ठान आहे. तिथं कुणीतरी राम राम म्हटलेलं आहे. आमच्या जुन्या म्हाताऱ्या माणसाने तिथं मरे तोपर्यंत काहीतरी पूजा उपासना केलेली आहे. तिथं आल्यानंतर कोणतीही वाईट गोष्ट चित्तात येणार नाही. मग ते आम्ही ते केंद्र फरशी म्हणून नाही बघायचं, जमीन म्हणून नाही बघायचं, भिंत म्हणून बघायचं नाही. ते एक पवित्र स्थळ आहे आमचं. महाराज भारत भूमी ही काही जमिनीचा तुकडा नाही, देव जन्माला आलेलं ठिकाण आहे. अखंड जग बघितलं तर हे घर समजा. आणि भारत म्हणजे देवारा. सगळ्या जगाचा देवारा म्हटलं तर भारत. कारण इथं सगळे देव जन्माला आले, सगळ्या संतांनी अवतार घेतले. जिथं देव आणि संत फिरले ती भूमी कशी असेल हो? म्हणून इथली मातीचा कण आणि कण महाराज देवाच्या पायानं पुनीत झालेलं आहे. म्हणून इथं सद्भावानं वागेल त्याला ही भूमी सद्भावच दिली. सत्कृत्य करणाऱ्या मनुष्याची कीर्ती वरेलच. आणि इथं जर अतिरिक्त जर वागत असेल तर त्याचं फळ त्याला लवकरच मिळेल. म्हणून शहाण्या मनुष्यानं वाट्याला आलेली स्वे म्हणजे स्वतःच्या आपल्या कुवतीनुसार प्रत्येकानं वर्ण जाती आश्रम आपला तपासावा. कोणतंही कर्म हलकं नाही आणि कोणतंही कर्म श्रेष्ठ नाही. तुम्ही किती मन लावून कर्म करता त्यावर त्याचं फळ अवलंबून. शेवटी दगड फोडायचाच आहे ना. मग रडत रडत का फोडायचा? पैसे पगार मिळतोयच. एखादा म्हणतोय हे माझ्या वाट्याला आलेलं आहे कर्म, फोडतोय निवांत, पैसे त्याच्या खात्यात जमा. दुसरा म्हणतोय फोडायचाच पण जरा कचकावं धोरण आहे. तिसरा म्हणतोय हे आता काय करायचंच लागलंय, देवान माझ्या मागं लागलंय. असं निराशेनं फोडण्यापेक्षा एक आनंदाने कर्म करत राहायचं. मला सांगा आमच्याकडे एवढं प्रारब्ध अतिरिक्त म्हणावं तर इतकं खाण्यापिण्याची ददात पुष्कळ आहे. कुणालाही काही दुर्धर आजार नाही, पैशाची मुबलकता आहे. सगळं असून देखील देवाचं नामस्मरण मला अजिबात माणसं करत नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं. एक अर्धा तास बरं काय वेळ देता येते? ध्यान करायचं राहू दे, नामस्मरण तरी करता येते. म्हणून आपल्यासाठी काय करता येईल हे बघायला पाहिजे. आणि आपल्यासाठी ज्यावेळी प्रत्यक्ष होतो त्यावेळी महाराज उपासनेला खरी सुरुवात होईल. मी काय करतोय दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर ते आपल्यात आलं पाहिजे. म्हणून जैंशी बोधशक्ती तैंशी विवेक विरक्ती. सांगणाऱ्या माणसानं सुद्धा महाराज असं हलकं नाही राहून चालणार. आचरणात आलं पाहिजे. आचरणात आलंय ते समाजात अंमलबजावणीला पाठवलं पाहिजे. समाजानं सुद्धा अंमलबजावणी केली. घराच्या कर्त्या पुरुषानं संध्याकाळी हरिपाठाला बसल्यावर मुलं कशाला टीव्ही लावत्या? आम्ही आमच्या मुलांना सुविधा द्यायला लागलोय लवकर.
पहिला मी काय फार जुना नाही, पण यांच्या काळात गाईड वगैरे पुस्तकच नव्हती. वही आण म्हटलं तरी महिन्यात एखादी वही मिळायची, तेवढ्यात नाही शिकली माणसं. आता आम्ही बाजारला गेलो फोन करतोय मुलांना, तुला काय पाहिजे आधी सांग. पण त्यामुळे संस्काराला मलाच किंमत राहिली नाही, गोष्टी मिळत गेल्या, नको तिकडं आपला वेळ होत गेला. ज्ञानोबारायांनी जीवनात वेळ वापरला, सगळ्या संतांनी वेळ वापरला. ठाकला तो काही केला परोपकार, केली हे शरीर कष्ट, परोपकारासाठी शरीर वापरलं. हे शरीर कशासाठी कवायत म्हणून कुठेही घातलं नाही. छंद असावा, पण कीर्तीच्या मागे त्या छंदात वाहत जाऊ नाही. तो छंद देवा प्रत्यर्थ असावा. गायन देवासाठी, वादन देवासाठी, हे बडबडणं देवासाठी, काय करेल ते देवाच्या आनंदासाठी असावं. तिथं आम्ही फक्त एक साधन आहे म्हणून राहावं, याच्यात अजिबात अभिमान करायची गरज नाही. म्हणून आमच्या सगळ्या संतांनी व्यवस्था करून दिल्या. बायकांच्या साधना, मुलांच्या साधना, नवीन मुलींच्या साधना, ब्रह्मचारी कसा असावा, संन्यस्त कसा असावा, गृहस्थी कसा असावा, वानप्रस्थी कसा असावा. प्रत्येकाची कर्म वेगळी वेगळी दिली, म्हणून प्रत्येकानं कोणाच्यात अतिक्रमण करायची गरज नाही. आम्ही सगळेच भोई, ब्राह्मण, गुरव, सुतार, हे सगळ्या 12 पैकीतले समाज आहेत. ज्याचं त्यानं आपल्या वाट्याला आलेलं मोजकं तरी कर्म करावं. मी गुरव असेल ते मंदिर लोटणे माझा आद्य करते का हरिपाठ म्हणत बसायचा? हरिपाठापेक्षा मंदिर लोटल्याचं पुण्य जास्त आहे. हरिपाठ करायचंच. हे सगळ्या कृत्याविषयी असं लक्षात ठेवायचं. सोमवार धरणं हे पुण्यमान आहे, बरोबर आहे, पण सोमवारच्या दिवशी वडिलांना शिळे दिल्या तर ते पाप ज्यादा, काही सोमवार भरलेल्याचं पुण्य जास्त. कळवून घ्यायला पाहिजे कोणत्या कर्मात पुण्य, कोणत्या कर्मात पाप, हे महाराज आम्ही नाही ठरवता. शास्त्र सांगेल तसं करावं लागेल. आणि शास्त्राचा आम्हाला मोठा संदेश आहे, निरंतर कर्म करत राहायचं. फायद्याची अजिबात इच्छा बघायची नाही. ते आपल्या वाट्यात पैसे हे पडायचे ते पडणारच आहे. त्यामुळे कोणी निराश व्हायची गरज नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे. पैसे आले म्हणजे आनंदात उड्या मारायच्या नाही, दुःख आलं म्हणून विषाद मानायची गरज नाही. लाभालाभनं धरावे म्हणा माझी. आलेले पर्व काळ आनंदाने साजरे करायचे. साजरं करणं म्हणजे चांगल्या पद्धतीनं. शब्द साजरा असा आहे की देवाला आवडेल असं. फार त्याच्यात पैशाच वापरावा लागतं असं अजिबात नाही. त्या आतल्या अवस्थेला किंमत आहे. शबरीचा आश्रम मोठा नव्हता, पण गुरु मोठा होता. आश्रम मोठा होता. आत्ताच्या गुरूंचे पंचतारांकित आश्रम आहे. व्यवस्था चांगली आहे का अवस्थेतली आहे सदुगुण? व्यवस्था चांगली आहे. मग आम्ही व्यवस्था असेल तिकडे आमचं मन जातंय काय अवस्थेकडे? 4 वारकरी असू देत, पण भावनेनं भजन करत असतील तर तिथं देव नाचायला तयार. व्यवस्थित नाही, लाईटिंग, मंडप ही व्यवस्था आहे. म्हणून परिस्थिती बघणारे लोक आणि मनस्थिती बघणारे लोक. मनस्थितीला किंमत आहे परमार्थाला. विदुरांची मनस्थिती चांगली होती, शबरीची मनस्थिती, सुदामदेवांची मनस्थिती चांगली होती, परिस्थिती गरीब होती. परिस्थितीवरून कोणालाही तपासायचं नाही. अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे होते, घालायला कपडे नव्हते. कवड नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा, केवढी विद्वत्ता, यज्ञवल्क्यांनी त्यांच्याजवळ मान खाली घालावी, एवढा ब्रह्मनिष्ठ महापुरुष. मला जनकांच्या सभेत गेल्यावर हसायला लागले सगळे लोक. अष्टावक्र म्हणाले, राजा तू देखील हसतोस, ही सगळी चांबाराचीच म्हणाली तुमची सभा आहे. आणि चबडं बघितलं सा म्हणाले माझं तुम्ही, माझ्यातलं ज्ञान तुम्ही पाहिलं. तसं परमार्थी मनुष्यानं कोणाचं वैभव असेल त्याचं मान्य करा महाराज. जो भजन करतोय, गातोय, वाजवतोय, मान्य करायचं. सगळ्यांना एकत्र मिळवून ही शोभा करायची आहे. त्यामुळे उत्सव देवाचा आहे. देव काही कमी करू देत नाही महाराज. तुम्ही आम्ही घरात जरी बसलो तरी व्हायचा तो उत्सव होणार. आणि आनंदानं आलो तर महाराज आनंदाची डोही आनंद करतो. या न्यायानं करायचं. काय असेल ते देवाच्या प्रित्यर्थ असावं. आपल्या गोष्टी आपण मात्र कर्तव्य सांभाळावं लागेल. जसं शास्त्र सांगेल तसंच करावं लागेल. आणि शास्त्र सांगेल तो देव. कोणतरी बाहेरला माणूस येऊन सांगते माझ्यासारखा हे देव, हे वेगळं महाराज. शास्त्रानं जसा देव सांगितलं तसं आपण मान्य करायचा. रामप्रभूंची रामनवमीच्या निमित्तानं सेवा करायचीच, पण उरलेले दिवस मात्र सदैव राम 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 म्हणत घालवायला पाहिजेत आम्हाला. आणि अशी एक विचाराची वेळापत्रक, वेळेचं एक वेळापत्रक असं बनवून आपल्यापुरतं काम झाले तिथून उठून जायची तयारी पाहिजे. बडबडत बसायचं तर आमचं भजन असतं 2 तास 9 ते 11, आणि 11ला बसलेली माणसं 1 वाजेपर्यंत बोलत असते. तेवढा आमच्यातलं सांगा. मला सांगा, मग भजनात 5 मिनिटं वेळ वाढला तर आमचे नको म्हणतात. 1 वाजेपर्यंत गावाचं बोलायला चालतं, हे नाही चालत. इतकं वाईट आहे.
की चांगली गोष्ट काय बरं सुचू नये, म्हणून याला पूर्व पुण्य कमी पडतं. ते पांडुरंग परमात्म्यानं तुम्ही आम्हाला द्यावं. शास्त्रानं सांगितलं तशी कर्म व्हावी. देवाविषयीची धर्माविषयीच्या गोष्टी प्राणपणानं जपायला पाहिजेत. फायदा लौकिकातला धनाचा वैयक्तिक जो आहे तो प्रत्येकाच्या प्रारब्धावर आहे. आणि पैशाची संपत्तीची कशाचीही प्रतिष्ठा देव अजिबात धरत नाही. देव प्रतिष्ठा धरतो ते तुमच्या भावनेचीच धरतो. प्रतिष्ठेला देव वश होतो तो भावनेच्या. पैशाच्या आणि सत्ता संपत्तीच्या तो प्रतिष्ठेला कधीही बघत नाही. परमार्थी मनुष्य शांत असावा, निर्भय असावा, आनंदी असावा, तृप्त असावा. त्याला कशाची घमिंड असू नाही अशी अपेक्षा आहे संतांची. म्हणून मारुती यांचं दिव्य चरित्र बघा, अनेकांची चरित्र बघितली. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे मला सार्वकालिक संत आहेत. यांच्या नावानं कोणी जरी वाकडं बोललं आज तरी समाज महाराज लगेच आंदोलन करतो. का? सर्व जणांनी त्यांना संत म्हटलंय. ते काही एका राज्याचे संत नाहीत. तुलसीदास सगळे जगाचे संत आहेत. ज्ञानोबा आहे सगळे जागतिक संत आहेत. म्हणून त्यांनी महाराज पांडुरंगाला विठाई म्हणतात. ते आई केवढा माऊलींचं प्रेम आहे सांगा. त्यांच्यासारखं प्रेम आमच्या मराठी भाषेला मातृभाषा म्हणण्याचं कारण तेच आहे. मायभाषा आहे त्यांची. ज्ञानोबाईने तिला सजवलेली आहे. म्हणून हे उपकार जाणावेत. ज्ञानेश्वरी रोज घेऊन महाराज 5 ओव्या वाचल्याच पाहिजे. कळू दे अग्र न कळू दे, कळून देण्यास सामर्थ्य त्यांचा. एकदा उघडून तर बघूया आपण. म्हणून ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, चांगलं भावार्थ रामायण मोकळ्या वेळेत महाराज चरित्र वाचावीत. आणि अशी सवय आम्ही लावून घेतली तर महाराज आमच्याच घराची सगळी शांतता तो व्यवस्थित करेल. त्याला त्याचे ग्रंथ वाचणारे लोक आवडणारे आहेत. त्याचं चरित्र गाणारे लोक जिथं असतील तिथं देव आजही यायला तयार आहे. म्हणून फक्त आम्ही करायची सुरुवात केली पाहिजे. फळ द्यायचं काम तेच आहे. गुळ नेणता तोंडी, घाताला द्यायची गोडी. गुळ तोंडात घालायचं काम करायचं, गोडी लागायचं काम हे तिथनं पुढं आमच्या हातात आहे. काय जिभेच्या काम काय करायचं? फक्त गुळ घालायचं. अंधारात खाला तरी गोड लागेल, उजेडात खाला तरी गोड लागेल. फक्त काय तो गुळच घातला पाहिजे. उगाच कडुलिंब घालण्यात काय अर्थ नाही. आणि शेवटी काय शेवटचा जो रिझल्ट आहे तो देवाला ठेवलेला आहे. तो मान्य करायचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणार असे. एवढं कर्म करून देखील महाराज एकाच मेडिकल कॉलेजच्या 60 विद्यार्थ्याच्या बॅचमध्ये 60 जण शिकतात. सगळेच काय डॉक्टर होत नाहीत. कोणतरी कॉन्ट्रॅक्टरही होतोय त्यातला, कोण लेखक होतोय, कोण गावाकडे येऊन महाराज आपलं छोटंसं दुकान घालतोय, कोण दवाखाना घालतोय. पूर्वकर्म प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणी कोणाचं सख्खे भाऊ वेगवेगळ्या कर्मात असतात. एकाच आईची मुलं असतात. म्हणून प्रारब्ध भिन्न असतं. कोणी कोणाची कुरघोडी करायची गरज नाही. ज्याला जमतंय त्याचा आनंदानं महाराज आपण काय करायचं? मान्यता द्यायची. तुला हे जमतंय हे कर, मला हे जमतंय हे मी करतो. महाराज असा एक विराट पुरुष आहे. भारताचा नकाशा जर जोडायचा झाला तर राज्य तोडून नकाशा हातात धरून चालतील का? एकत्र जोडवला तर भारत होईल का? काश्मीरला चंदगड हे नेऊन लावून केरळ लिहून चालेल? केरळ खालीच पाहिजे, काश्मीर वरच पाहिजे तर ते शोभणार आहे. तसं आमच्यात सुद्धा काहीतरी काही परमार्थी मुलं असतात घरात. एखाद्या घरात त्याला आवड असते, त्या मुलाला त्यांनी चिडवू नये. घरातल्या परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हिडू नये. एखादा मुलं मला चांगल्या संस्काराचं असतं, दुसऱ्या मुलाला नसतात संस्कार. कोणाचा भेद करायचा नाही. पण ज्याच्याजवळ हे संस्कार आहेत त्याला मात्र ती कामं लावायची. त्या पद्धतीला त्याला वाव द्यायचा. बाळा तुला भजन आवडते, जा देवळाकडे, सवड द्यायची त्याच्यासाठी. एका दुसरं वेळ त्याचं काम कमी करायचं, त्याला उन्नतीला आपण महाराज मदत करायची. दुसऱ्याला फक्त आपण ढकलू शकतोय, बदल काही करू शकत नाही. म्हणून हा असा वागला, ही अशी, तो तसा, ती तशी. हे उद्याच्या एक दिवस उद्याची सूट आहे. परवा दिवशी मारुतीला यांच्या समोर शपथच घ्यायची, कोणाची निंदा बोलायची नाही. जमलं तर महाराज जपाचा एक खरोखर 1000 असेल, 500 असेल, 100, पैसे नव रुपये नव जप. 100 म्हणले की रुपयाची नोट लक्षात येते आम्हाला. जप करायची तयारी ठेवायला पाहिजे प्रत्येकाने. महाराज करावं एक आवाहन म्हणून करतोय. पुढल्या रामनवमीपर्यंत आपल्याकडून राम राम राम. महाराज गावची पंढर आहे, ते वास्तव उपास्य म्हणून आलाय गावात. रामाचं मंदिर सहजासहजी क्वचितच असतं. आमच्या भागात कुठं रामाचं मंदिर नाही. आत्मापुरापासून कुठं मुरगुडीत सोडलं तर राम मंदिर नांदगाव शिवाय नाही आमच्याकडे. हे ग्रामपंचायत बघायला मिळणं सुद्धा दुर्मिळ आहे. हे तर मूळचंच आहे मंदिर. त्यामुळे काय फार राम 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 म्हटल्यानं फार फार लवकर कार्य होऊन जाईल. कारण अनेक रामभक्तांनी इथं सेवा केलेली आहे. ह्या निमित्तानं आज रामनवमीचा पवित्र पर्व काळ झाला. देवाचा भक्त देवानंतर आज उद्या येणार आहे. जमेल त्यानं उद्या संध्याकाळी एका टायमाचा उपवास करायला हरकत नाही.
कारण उद्याच्या संध्याकाळच्या उपोषणाची गरज आहे. कारण सुंटवडा खायचा आहे परवा दिवशी सकाळ. कोणाची जेवणं असतात काय असतात असं मगाशी म्हणाले, बरोबर आहे. पण उद्या संध्याकाळचा मात्र उपवास पाहिजे. पंढरपुरात सुद्धा धरतात. हे काही मी पदार्थ सांगत, आमच्या गावात सुद्धा आम्ही आमच्या बालपणापासून धरतो. इथं बसून फोटो बोलायचे काय मला गरज, म्हणजे अगदी कळत नव्हतं त्यावेळेपासून आम्ही आदल्या दिवशीचा उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सुंठवडा खाल्यानंतर एका वेळेचा एक दिवसासारखा आपण सोमवार करतोय असं फक्त सोमवारला सकाळी जेवतोय, जेवत नाही दुपारी. त्या पद्धतीने हे संध्याकाळचं अनुसूट राहायचं, सकाळी सुंठवडा. आणि मग काय मारुतीरायांना आवडणारे फळ कलिंगड एखादं कापून, पण त्याला लाल फळं आवडते, हिरवट ठेवशीला कापून ठेवायची तांबडं दिसाय ना. आणि लाल सफरचंद काय लाल असेल तेवढी तेवढी फळं, कारण त्याला सूर्यबिंब लाल दिसलं त्यामुळं मग त्याला आवडणाऱ्या गोष्टी रुईची म्हणा, अभिषेक म्हणा, जमेल तेवढं ज्यांना राम राम जप करावा. काय मंदिर सुशोभित करता आलं तर पताका लावून वगैरे करावं. त्यानिमित्तानं महाराज अभिषेक घालावा मूर्तीला, एखादं वस्त्र दान द्यावं. हे गुरव म्हणून प्रचार करत नाही असं का सांगायला लागतंय, माझ्या अपवाद येतो हे सांग. महाराज देवाच्या निमित्ताने एक वस्त्र निघत नसेल तर आमच्या जीवनाला उपयोग नाही. मला असं वाटतं एका वस्त्रासाठी देव आपल्याला आपल्या लोकांमध्ये वास्तव्य देतोय असं उदाहरण आहे. देवाच्या मंदिराची प्रदक्षिणा केली तर प्रदक्षिणे भ्रमण असे, देवाच्या दीपाला दिलेल्या तेलानं महाराज वंशाचा उद्धार होतो. ही आमची माणसं बल कशाला लावला असं म्हणतात, बंद ठेव देवळात येऊन बिल वाढतंय, आणि त्याच देवळातनं दुसरीकडे किती लाईट वापरलं ते चालते. काय माणसाचा समाज झालेला आहे. जोपर्यंत देवळातली वाद कायम सुरू आहे, तुमच्या गावात मुहूर्त सुद्धा बघायची गरज नाही. अग्नीचं सामर्थ्य ज्या गावात कायम आहे तिथं मुहूर्त बघावं लागत नाही. अग्नी पृथ्वीवर वास करतो ना तुमच्या गावात. म्हणून आमच्या काळात जुन्या मंदिरातली दिवे कायम चालू असायचे. आज ताल्यात आमच्या गावात सुद्धा सगळीकडे दिवाबत्ती कायम सुरू आहे. दिवा विसू द्यायचा नाही. आणि अग्नी जर पृथ्वीवर असेल तर तुम्हाला पंचांग बघायची गरजच नाही, कारण अग्नीचं वास्तव्य पृथ्वीवर असतं, तो गावच पवित्र असतो. म्हणून जुनी लोक वाट बंद पडत येत नव्हती. ह्या देवळात नसली तर त्या देवळात असायची, त्या देवळात नसली तर त्या देवळात असायची. हे धर्मशास्त्र आहे महाराज म्हणतात, फार फार पवित्र जुन्या लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. आम्ही आता सुशिक्षित सुधारणेच्या नावाखाली हे सगळं बंद पडायला लागलो, त्यामुळे पापाचा प्रतिबंध वाढला आणि लोक विचार करत नाहीत. हे असं का असावं, सखोल विचार करावा, कळतंय त्याला जाऊन विचारावं आणि धर्माविषयीच्या काही गोष्टी पटवून घ्याव्या आणि आपली दुरुस्ती करावी. महाराज देव देश धर्म या गोष्टी काही इतक्या सामान्य नाही. पण प्रत्येकानं आपल्याला वाटतंय तसं नाही, शास्त्राला विचारून हे कर्म करावं. हे केल्यानं मोठं फळ काय, वैराग्य नावाची सिद्धी मिळते आणि वैराग्यावरच परमार्थाची पुढली वाटचाल सुरू आहे. पण कर्मातून पार पडलेलाच मनुष्य उपासना करू शकतो. अगदी फुल व्हायचं झालं तरी स्वतः परड्यात झाड लावूनच घालावं असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. दुसऱ्याच्या झाडाची मोडून आणून घालण्यात अर्थ नाही. घाल जरी म्हणाले तरी घालू नये, पुण्य त्यालाच केली, झाडाला पाणी घालणार नाही. मला जे असं का म्हणायची, जुनी माणसं काड्यापिटी देताना सुद्धा विचार करायची, काडी कशाला पाहिजे म्हणून विचारायची. बिडी पेटवले तरी पाप आहे मला, आणि वळी पेटवले तरी पापच. आणि देवाचा दिवा लावतो म्हणाला द्यावं, पुण्य आहे, कारण तुम्हाला मिळणे मग पुण्य मिळतंय. मग ती म्हातारी माणसं खोडी काय आम्ही शहाणी म्हणायची. जुन्या लोकांनी फार फार धर्म सांभाळलेला आहे, अगदी बारकावे आहेत महाराज. प्रत्येक गोष्टीला त्यांच्या काहीतरी अर्थ आहे, रहस्य आहे. म्हणून आपण एक श्रद्धेनं या क्षेत्रात उतरूया. इथं फार विद्वत्तेची अजिबात घमेंड चालत नाही, अहंकाराचा वारा या क्षेत्रात अजिबात चालत नाही. सगळ्यांना समजून घेऊन प्रत्येकाला हातभार लावीत सगळ्या मंदिरात महाराज अशा सेवा जर सुरू झाल्या तर गावाला दुःख नावाची गोष्टच भेटणार नाही. म्हणून आमच्या जुन्या माणसाने आशीर्वाद आहेत आमच्यावर. हे कुठेतरी जुन्या लोकांनी तुमच्या पायाभरणी केलेली आहे, म्हणून असे निरपेक्ष भावनेने चाललेलं आहे. सगळ्यांचीच अशी उन्नती पारमार्थिक व्हावी. मारुतीरायांनी एक संयम पाळला, एक सातत्यानं सेवा केली, ब्रह्मचर्य पाळलं आणि त्या बुद्धीच्या बळावर महाराज त्या अर्जुनाच्या रथावर सुद्धा राहिले. लोक म्हणतात पूर्वजन्मामध्ये सुग्रीव सूर्यपुत्र होता आणि वाली आपला इंद्र कोण होता, इंद्राचा पुत्र वाली होता. आणि रामायणानंतर महाभारतामध्ये कर्ण कोण झाले, सूर्यपुत्र, आणि अर्जुन इंद्रपुत्र. वास्तविक रामायणामध्ये विजय मिळाला पाहिजे होता वालीला म्हणत होते, तो बलवान होता. आणि महाभारतामध्ये बलवान कर्ण होता. तसा विचार करायला गेलो दोन्हीकडे जय तिकडं इंद्राच्या मुलग्यालाच मिळाला आणि इकडं नाही, तिकडं सूर्यपुत्र सुग्रीव आहे, सुग्रीवाला मिळाला. आणि इकडे इंद्रपुत्र अर्जुन याला कसा मिळाला. आमच्या काही जुन्या महाराज
व्याख्यात त्यांनी भागवत कथाकारांनी सांगितलेलं आहे की मारुतीराय ज्या पक्षाला असतील त्या पक्षाला जयच मिळणार असते. काय चुकीचं आहे सांगा. त्यावेळी मारुतीराय स्वतः हजर होते आणि यावेळी हे ध्वजस्तंभावरी तो मूर्तिवंत शंकर म्हणजे भक्ताला सहाय्य करण्याच्या आजही महाराज मारुतीरायांनी देवाला सहाय्य केलं, भक्तांना सहाय्य केलं. म्हणून मारुतीरायांचा जन्मकाळ हा साधू म्हणावा का देव म्हणावा यात मोठी अडचण आहे. देव म्हणावा, साधू म्हणावा तर हातात गदा आहे, दुष्टांना मारलेला आहे. साधुत्व म्हटलं तर या बाजून बघायला गेलं त्यांच्या योग्यतेचा देवाला देखील शोधून सापडणार नाही. म्हणून शरण शरण हनुमंता तुम्हा आलो. मारुतीरायांची सेवा ते म्हणतात मला भक्तीची वाट दाखवा तुकोबाराय म्हणतात की काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सोबटा. तू शूर धीर आहे, स्वामी कार्यात सादर आहेस, तुझ्यासारखी सेवा तूच करू जाणे. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणित कर. अशा मारुतीरायांच्या चरणावर वंदन करून महाराज त्याने आम्हाला ऊज बोल वीर्य सगळं सामर्थ्य द्यावं आणि आमच्याकडून रामनामाचा सतत जय जयकार होत राहावा. उपवास तापास हे व्रत वैकल्य आनंदाने करायची, चेहरा पडून करायची. नाही तर उद्या एकादशी की का माणसं शॉक बसले असतात, उद्या संकष्टी जणू काय हृदय बंद पडते का काय, शाबू खाल्लेलं नसं काय होतंय काय देव जाणे. महाराज करायचं आनंदाने करायचं, रडव्या चेहऱ्यानं करण्यापेक्षाही आनंदाने केलेलं फार उत्तम. देव बळ देतो. आपलं मन सशक्त करायचं आहे परमार्थाला. ह्या शरीराचा विषय नाही. हे साधन म्हणून चांगलं चोख वापरायचं आणि अशी नियमबद्ध सेवा केली की देवाला आनंद होतो. देवाला आनंद बाह्यरंगाने तर होतोच, पण खरं अंतःकरण मात्राने त्यांच्या दिव्या साठविला हरी जीवी त्यांची सर्दी झाला सफळ. आमचा व्यापार परमार्थात सफल व्हावा अशी मारुतीरायांच्याकडे विनवणी करून रामप्रभू राम महाराज त्यांचं नाम अखंड आमच्या मुखात राहावं अशी एकदा विनवणी, त्याने आमच्यावर कृपा करावी अशी विनवणी करून सेवेला विराम देतो.